आवाज येतोय? ओके, चेक करतो बेटा. सगळ्यांनी एकदा प्रेझेंटी आपापल्या फ्रेंड सर्कल मध्ये सगळेजण शेअर करा. लगेच आपण लाईव्ह प्रोसेस नावाचा टॉपिक चालू करतोय. फास्ट मध्ये आपापल्या फ्रेंड सर्कल मध्ये सगळेजण एकदा शेअर करा. वॉचिंग वाढली पाहिजे लेकरांनो. आणि सगळ्यांनी आपल्या लाईव्ह चॅट मध्ये एकदा मला प्रेझेंटी सगळ्यांनी हॅलो म्हणून प्रेझेंटी बेटा मला दिसली पाहिजे सगळ्यांची. चला बेटा, वेलकम टू द डिजिटल क्लासरूम ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट. आज अगस्ती करियर इन्स्टिट्यूट मध्ये लेकरांनो 10 CBSE चा पहिला चॅप्टर जो आहे ज्याचं नाव आहे लेकरांनो लाईव्ह प्रोसेस. सर्वात पहिले आपण इथून चालू करू बेटा की सर लाईव्ह प्रोसेस म्हणजे नेमकं काय. आलं लक्षात लेकरांनो? सगळ्यांना आवाज येत असणार, काही अडचण असली ओके ना बेटा? सगळेजण कम्फर्ट आहे? चला लेकरांनो, आपण लाईव्ह प्रोसेस नावाचा टॉपिक बघणार आहे. ऍक्च्युअली लाईव्ह प्रोसेस म्हणजे नेमकं काय आहे? जगण्यासाठी आपल्याला लेकरांनो ज्या ज्या प्रोसेस गरजेच्या आहे त्यामध्ये सर्वात पहिली जी राहिली लेकरांनो, सर्वात पहिली आपण जी घेतोय त्याचं नाव आहे लेकरांनो, आपण पहिली घेणार ज्याचं नाव आहे लेकरांनो न्यूट्रिशन. न्यूट्रिशन नंतर आपण घेणार बेटा रेस्पिरेशन, त्यानंतर घेणार सर्क्युलेशन. सोबत सर्क्युलेशन कशाचा टाईप आहे तर ट्रान्सपोर्टचा टाईप आहे. आणि त्यानंतर आपण घेणार लेकरांनो एक्सक्रीशन. तर आज बेटा सर्वात महत्वाचा पॉइंट जो तुम्हाला एटीपी कॅल्क्युलेट करण्यासाठी अवघड जातोय तो टॉपिक आपण आज घेणार ज्याचं नाव आहे लेकरांनो रेस्पिरेशन. काय घेतलं बेटा आपण याच्यामध्ये? रेस्पिरेशन. लाईव्ह प्रोसेस मधल्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधली सर्वात पहिली प्रोसेस मी तुमच्या समोर ठेवतोय आणि त्या प्रोसेसचं नाव आहे लेकरांनो रेस्पिरेशन. सगळेजण लक्ष द्या बेटा. सर ऐका ना लेकरांनो, तुमचा एक एक पॉइंट याच्यामध्ये कव्हर अप करून घेतोय सगळ्या गोष्टी. हा टॉपिक बेटा आज तुमचा पहिला दिवस आहे. उद्या आज तुम्हाला सवय लागलेली नाही. उद्या आपलं कंटिन्यू लेक्चर जे चालन बेटा हे आपलं कमीत कमी 1.5 तास लेक्चर चालन लेकरांनो. आणि आपण उद्यापासून अगस्ती करियर इन्स्टिट्यूट युट्यूब ऍज वेल ऍज बेटा तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर जो व्हॉट्सअप नंबर तुम्ही आम्हाला दिलाय त्याच्यावर लेकरांनो तुम्हाला याच्या युट्यूबच्या लिंक सोबत अगस्ती करियर इन्स्टिट्यूटचं जे ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लिंक मध्ये येणार. ते तुम्ही ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. नंतर फ्री मध्ये लेकरांनो तुम्हाला तुमच्या सिलेबसचे तिथं एक बॅच क्रिएट झालेली दिसणार. सीबीएसई ची स्टेट बोर्डची बॅच जी आहे त्याचे सुद्धा आपण त्याच्यावर लेक्चर टाकणार. पण ते तुम्हाला लेकरांनो अवेलेबल फ्री कंटेंट भेटणार नाही. यामध्ये सीबीएसई चा लाईव्ह प्रोसेस नावाचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला फ्रीली अवेलेबल राहील. चला असो, आपण लाईव्ह प्रोसेस नावाचा जो टॉपिक आहे त्यामधली आपण एक लाईव्ह प्रोसेस घेणार ज्याचं नाव आहे लेकरांनो रेस्पिरेशन. चला न्यूट्रिशन आपण चालू करू, पण जो हार्ड टॉपिक आहे त्याला चांगलं थोडंसं आपण फोकस करू. चला सर रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय? पहिला प्रश्न इथून चालू करायचा. लाईव्ह प्रोसेस म्हणजे काय? आपण पहिला जगण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सगळ्या प्रोसेस त्यामध्ये सर्वात पहिलं न्यूट्रिशन आहे. त्यानंतर एनसीईआरटीच्या सिक्वेन्स नुसार आपण जर घेतलं तर पहिली घेतली आपण न्यूट्रिशन, त्यानंतर आपण घेतलं रेस्पिरेशन, त्यानंतर आपण घेतलं बेटा ट्रान्सपोर्ट आणि नंतर अजून एक घेतोय लेकरांनो एक्सक्रीशन. पूर्ण चॅप्टरचा एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दाखवतोय. फॉर एक्झाम्पल बेटा आपण ह्युमन बिईंग मध्ये पूर्ण लाईफ प्रोसेस जर पाहिल्या तर आपण सर्वात पहिले घेतला लेकरांनो हा झाला ह्युमन बिईंग. हा झाला लेकरांनो आपण याचं घेतलंय जी डायजेस्टिव्ह सिस्टम तुमच्या समोर काढतोय. हे झालं बेटा याचं इसोफॅगस. त्यानंतर आपण घेतलं हे झालं लेकरांनो याचं स्टमक आणि त्यानंतर आपण घेतलं लेकरांनो इंटेस्टाईन. एक एक गोष्ट तुम्हाला सगळ्या लाईफ प्रोसेस शॉर्ट मध्ये सांगतोय. नंतर लेकरांनो मी चालू करतोय रेस्पिरेशनला. तुम्ही सर्वात पहिले लेकरांनो काय केलं? फूड मटेरियल. आता नेमके सगळे दादा लोक आणि दीदी लोक जेवण करून बसले असतील. म्हणजे जेवण केलं म्हणजे तुम्ही काय केलं? फूड मटेरियलला इनटेक केलं. तुम्ही फूड मटेरियलला इनटेक केलं म्हणजे इनटेक केल्याच्या नंतर ते आत बेटा आपण त्याला इनटेक केलंय.
नंतर त्याचं ब्रेकडाऊन झालंय, स्टमक मध्ये आलंय, स्टमक नंतर लेकरांनो इंटेस्टाईन मध्ये आलंय, याचं काय झालं, ब्रेकडाऊन झालं. सर्वात पहिले कॉम्प्लेक्स फूड मटेरियलला आपण कशामध्ये कन्वर्ट केलंय, सिंपल फूड मटेरियल. सिंपल फूड मटेरियल, कॉम्प्लेक्स फूड मटेरियलला सिंपल फूड मटेरियल मध्ये कन्वर्ट केलं. याला आपण म्हटलोय लेकरांनो डायजेशन. आपण याला काय म्हटलोय, डायजेशन. काही प्रॉब्लेम कोणाला नाही. कॉम्प्लेक्स फूड मटेरियल कन्वर्ट इनटू सिंपल फूड मटेरियल इज कॉल्ड ॲज डायजेशन. मग डायजेशन नंतर आपण पुढे उतरलोय. सर हे जे आहे या डायजेशन मध्ये आपण सर्वात पहिले पाहिलं कॉम्प्लेक्स फूड मटेरियल. कॉम्प्लेक्स फूड मटेरियल. बर, आता सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा. हे जे कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आपल्याला जे दिसतंय बेटा, हे थोडंसं रब करून टाकतोय म्हणजे तुम्हाला पहिले याचं बेसिक नॉलेज देतोय, त्यानंतर आपण याच्या बेटा मेन कॉन्सेप्ट वर जाऊ. कॉम्प्लेक्स फूड मटेरियल मध्ये सर्वात पहिला मी घेतला, त्याचं नाव आहे प्रोटीन. सर्वात पहिला आपण घेतला प्रोटीन. प्रोटीन नंतर 2 नंबर घेतला आपण पॉलीसॅकॅराइड. पॉलीसॅकॅराइड. सर ऐका ना, काय सर प्रोटीन जो आहे, प्रोटीन म्हणजे नेमकं काय हे आम्हाला कळायला पाहिजे. प्रोटीन हे तुम्हाला कळण्यासाठी लेकरांनो सर्वात पहिली गोष्ट सांगतोय, हा जो प्रोटीन आहे बेटा हा कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आपण घेतलाय. कारण की बेटा याला कॉम्प्लेक्स बनण्याचं कारण याच्यामध्ये काय आहे, अमिनो ऍसिड आहे. एक अमिनो ऍसिड, दुसरा अमिनो ऍसिड, त्याच्यानंतर तिसरा अमिनो ऍसिड, असे अनेक अमिनो ऍसिड एकत्र येतात आणि त्याच्यापासून लेकरांनो काय बनतंय, पुढे प्रोटीन बनतंय. आलं लक्षात लेकरांनो. म्हणजे आपण प्रोटीन जो आहे, प्रोटीन अनेक अमिनो ऍसिड पासून बनलाय. अमिनो ऍसिड छोटा आहे आणि अनेक अमिनो ऍसिड एकत्र आले आणि एक मोठा मॉलिक्यूल बनला, त्याचं नाव आपण काय घेतलं, प्रोटीन. मग मोठा मॉलिक्यूल म्हणजेच आपण त्याला काय म्हटलो, कॉम्प्लेक्स फूड मटेरियल. आलं लक्षात बेटा. मग पुढे आपण पाहिलं पॉलीसॅकराइड. लेकरांनो हा जो पॉलीसॅकराइड तुम्हाला दिसतोय ना, पॉली या शब्दाचा अर्थ घेतला लेकरांनो मी मेनी. काय घेतलं लेकरांनो, मेनी. आणि सॅकराइड या शब्दाचा अर्थ आपण घेतला शुगर युनिट. काय घेतलं बेटा आपण, शुगर युनिट. अरे लेकरांनो आपण पाहतोय पॉलीसॅकराइड म्हणजे काय, अनेक बेटा सिंगल शुगर युनिट याच्यामध्ये अटॅच होतात आणि एक मोठा पॉलीसॅकराइड बनतो. फॉर एक्झाम्पल कसं, तर यामध्ये आपण पाहिला एक शुगर युनिट, दुसरा शुगर युनिट, तिसरा शुगर युनिट, चौथा शुगर युनिट, पाचवा शुगर युनिट, असे अनेक शुगर युनिट आले आणि एक कोण बनला बेटा मोठा, तर आपण पाहिलं एक मोठा कोण बनला, त्याच्यामध्ये पॉलीसॅकराइड बनला लेकरांनो. मग डायजेशन मध्ये काय झालं, या प्रोटीनला आपण ब्रेक केलं. डायजेशन मध्ये आपण या प्रोटीनला काय केलं, ब्रेक केलं. या प्रोटीनला ब्रेक केल्याच्या नंतर मला सांगा लेकरांनो, याच्यामध्ये पहिला आपण याच्यामध्ये पाहतोय सर हे काय आहे, अमिनो ऍसिड. इथं पण काय अमिनो ऍसिड, इथं पण काय अमिनो ऍसिड. का तर आपण यामध्ये पाहतोय हा जो अमिनो ऍसिड आहे, हा जो अमिनो ऍसिड आपल्याला दिसतोय, 2 अमिनो ऍसिड मधला जो बॉन्ड आहे बेटा, हा बॉन्ड इथं ब्रेक करण्याचं काम आपण केलंय आणि आपल्याला लेकरांनो इथं काय भेटला, अमिनो ऍसिड. मग मला एक गोष्ट सांगा, अनेक अमिनो ऍसिड जे आहे ते एकत्र येऊन एक मोठा मॉलिक्यूल बनला, त्याला आपण काय म्हटलो बेटा, प्रोटीन म्हटलो. पण या अमिनो ऍसिडला ब्रेक केला आपण, प्रोटीनला ब्रेक केलं आणि आपल्याला अमिनो ऍसिड भेटला. मग मला एका गोष्टीचा आन्सर द्या, अनेक अमिनो ऍसिड एकत्र येऊन प्रोटीन बनला, प्रोटीनला तोडल्याच्या नंतर अमिनो ऍसिड आपल्याला दिसतंय. मग अमिनो ऍसिड मोठा की प्रोटीन मोठा, कमेंट मध्ये मला आन्सर दिसला पाहिजे. अमिनो ऍसिड मोठा की प्रोटीन मोठा, कमेंट मध्ये मला आन्सर दिसला पाहिजे बेटा. अमिनो ऍसिड मोठा की प्रोटीन मोठा, कमेंट मध्ये दिसलं पाहिजे लेकरांनो. प्रोटीन मोठा. मग प्रोटीनला आपण काय म्हणणार, सिंपल फूड मटेरियल की कॉम्प्लेक्स फूड मटेरियल, तर प्रोटीनला आपण काय म्हणणार लेकरांनो, कॉम्प्लेक्स फूड मटेरियल. मग हे जे ना बेटा डायजेशन मध्ये कॉम्प्लेक्स फूड मटेरियलला आपण ब्रेकडाऊन केलं सिंपल फूड मटेरियल मध्ये. प्रोटीनला जेव्हा आपण डायजेशन करतोय प्रोटीनचं, तर बेटा इंटेस्टाईन मध्ये काय होणार तयार, त्याचं नाव काय बेटा, अमिनो ऍसिड. तसंच बेटा पॉलीसॅकराइडचं आपण डायजेशन केलं आणि पॉलीसॅकराइडचं डायजेशन केलं म्हणजे ब्रेकडाऊन केलं, तर आपल्याला सिंगल शुगर युनिट भेटतोय. सिंगल या शब्दाला आपण म्हटलो मोनो. मी मोना म्हटलो का, नाही रे बाबा, मोनो म्हणजे सिंगल. मोनो म्हणजे काय,
सिंगल. आणि सॅकराइड म्हणजे काय? शुगर युनिट. सिंगल शुगर युनिट त्याला आपण काय म्हटलो लेकरांनो? मोनोसॅकराइड. काय म्हटलं बेटा? मोनोसॅकराइड. म्हणजे हे जे तुम्हाला दिसताय लेकरांनो, असू शकतो ग्लुकोज, असू शकतो फ्रुक्टोज. आपण याला लेकरांनो पाहिलं सर पॉलिसॅकराइड म्हणजे काय? मेनी शुगर युनिट. मेनी शुगर युनिटला आपण ब्रेकडाऊन केलं म्हणजे त्याचं डायजेशन केलं, मग आपल्याला सिंगल शुगर युनिट भेटला. सिंगल या शब्दाचा अर्थ आहे मोनो, आणि सॅकराइड म्हणजे काय लेकरांनो? शुगर युनिट. सिंगल शुगर युनिट म्हणजे मला एक गोष्ट क्लिअर झाली सर, डायजेशन या प्रोसेस मध्ये मोठे मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन केलं जातं आणि छोटे मॉलिक्यूल मला भेटतात. मोठे म्हणजे कॉम्प्लेक्स आणि छोटे म्हणजे काय लेकरांनो? सिंपल. मग डायजेशन म्हणजे काय? कॉम्प्लेक्स फूड मटेरियल कन्वर्ट इनटू सिंपल फूड मटेरियल. आलं लक्षात बेटा? आता सर नेमकं तुम्ही काय करणार? इंटेस्टाइन मध्ये सगळे कोण आले लेकरांनो? आता सिंपल फूड मटेरियल. काही अडचण कोणाला नाही. इंटेस्टाइन मध्ये सिंपल फूड मटेरियल आले. त्यानंतर आपण पाहिलं या सिंपल फूड मटेरियलचं आपण काय केलं, तर आपण सिंपल फूड मटेरियलचं ऍब्झॉर्प्शन केलं. सिंपल फूड मटेरियलचा ऍब्झॉर्प्शन आपण कुठं करतोय बेटा? फ्रॉम इंटेस्टाइन टू ब्लड. म्हणजे इथं जे झालंय या प्रोसेसला आपण काय म्हटलं लेकरांनो? ऍब्झॉर्प्शन. बर, आपण याला ऍब्झॉर्प्शन म्हटलं बेटा. म्हणजे इंटेस्टाइन मधून ब्लड मध्ये गेले. सर ब्लड मध्ये का गेले बेटा? आपल्या घरामध्ये जशी पाईपलाईन आहे, टाकीमधलं पाणी बाथरूम मध्ये येत आहे आणि आपल्या बेटा खालच्या टँक मधलं पाणी हे टाकीमध्ये जात आहे, पण याला कंडक्ट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी पाईपलाईन असते. तसंच आपल्या बॉडीमध्ये आपण पाहिलं फूड मटेरियल सर्वात पहिले इंटेस्टाइन मध्ये येतात आणि इंटेस्टाइन मधून प्रत्येक बॉडी पार्ट पर्यंत पोहोचण्यासाठी जी काम करते त्या पाईपलाईनचं नाव काय लेकरांनो? तर तिला म्हटलो लेकरांनो आपण काय बेटा? सर्क्युलेटरी सिस्टम. काय म्हटलो आपण त्याला? सर्क्युलेटरी सिस्टम. काही अडचण लेकरांनो नाही. मग सर्क्युलेटरी सिस्टमना त्याच्यानंतर आपण पाहिलं सर हे जे आपल्याला ब्लड दिसतंय, ब्लड मध्ये सिंपल फूड मटेरियल गेले आणि आता हे एंटर कोणामध्ये झाले लेकरांनो? तर ते सेल मध्ये झाले. सेल मध्ये एंटर झाले आणि आपण पाहतोय लेकरांनो नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघू की ही झाली सेल. लक्ष द्या सगळेजण. ही झाली सेल. ही झाली लेकरांनो आपली ब्लड व्हेसल. या ब्लड व्हेसल मधून आपण पाहिलं सर इथं गेलं कोणामध्ये? सेल मध्ये. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज मॉलिक्यूल सेल मध्ये गेला. सर ग्लुकोज मॉलिक्यूलचं सेल मध्ये काम काय? याला आपण ब्रेकडाऊन करणार आणि ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर त्याच्यापासून आपल्याला काय भेटणार? एनर्जी भेटणार. मग याला ब्रेकडाऊन आपण करतोय म्हणजे सिंपल फूड मटेरियलचा आपण यूज करतोय. एक ब्रेकडाऊन याचा सिंगल स्टेप मध्ये होत नाही, मल्टिपल स्टेप मध्ये होतं. म्हणून अशा रिॲक्शन तुम्हाला दाखवल्या. ग्लुकोजचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती C6H12O6. याचं कंप्लीट ब्रेकडाऊन केलं, मला CO2 भेटला प्लस CO2 भेटला. याच्या सोबत लेकरांनो मी पाहिलं सर CO2 च्या नंतर आपल्याला भेटतोय लेकरांनो वॉटर आणि सोबत काय रिलीज झाली? एनर्जी. मग मला सांगा बेटा की आपण सिंपल फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर आपल्याला एनर्जी भेटली म्हणजे या सिंपल फूड मटेरियलचा आपण काय केला? वापर केला, यूज केला. युटिलायझेशन ऑफ सिंपल फूड मटेरियल. युटिलायझेशन ऑफ सिंपल फूड मटेरियल inside the cell is called as assimilation. Is called as assimilation. मग न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय? सर्वात पहिले आपण इनटेक केलं. म्हणजे काय केलं आपण? इंजेक्शन केलंय. इनटेक. इन म्हणजे आत, जेशन म्हणजे आत घेण्याची प्रक्रिया. आलं लक्षात? इंजेक्शन केलंय, त्याच्यानंतर डायजेशन केलंय, त्याच्यानंतर ऍब्झॉर्प्शन केलंय, त्याच्यानंतर ऍसिमिलेशन केलंय. काय केलंय बेटा? ऍसिमिलेशन. काही अडचण कोणाला? परत एकदा ताड बसायचं बेटा. सगळ्यांनी झोपा काढायच्या नाही. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या लेकरांनो. दादा लोकांनो आणि दीदी लोकांनो, आपण सर्वात पहिले काय केलं? इंजेक्शन केलं, त्यानंतर डायजेशन केलं, त्यानंतर आपण डायजेशन नंतर पुढे काय घेतलं? ऍब्झॉर्प्शन केलं आणि ऍब्झॉर्प्शनच्या नंतर आपण पुढे पाहिलं त्याचं प्रॉपर युटिलायझेशन केलं आणि युटिलायझेशन ऑफ सिंपल फूड मटेरियल इज कॉल्ड ॲज बेटा ऍसिमिलेशन. काही अडचण कोणाला नाही. सगळ्यांनी ताट बसा, डोळे बंद करा बेटा. याचा अर्थ असा नाही मी तुमच्या समोर नाही, मी तुमच्या समोरच आहे. तुम्ही मला दिसत नाही पण तुम्ही तुमच्यासोबत इमानदार आहेत. जो आपल्या मनाशी इमानदार असतो ना लेकरांनो, तो कधीच या जगामध्ये त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. विठ्ठल बेटा. चला इकडे लक्ष द्या लेकरांनो. आपण यामध्ये पाहिलं सर
सर्वात पहिले इनटेक ऑफ फूड मटेरियल इज कॉल्ड ॲज इंजेक्शन. डोळे बंद करायचे. त्यानंतर कॉम्प्लेक्स फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन केलं सिंपल फूड मटेरियल मध्ये, इज कॉल्ड ॲज आपण काय म्हटलो लेकरांनो याला डायजेशन. आता इंटेस्टाईन मध्ये सिंपल फूड मटेरियल आहे, त्याचं ऍब्झॉर्प्शन आपण ब्लड मध्ये केलं. मग मला सांगा त्या प्रोसेसला काय म्हटलो आपण? ऍब्झॉर्प्शन. आता ब्लड मधून सेल पर्यंत पाठवलंय, तो कोण झाला? ट्रान्सपोर्ट. आता सेल मध्ये आपण त्याचं प्रॉपर ब्रेकडाऊन केलं म्हणजे त्या सिंपल फूड मटेरियलचा वापर केला. वापर करणं युटिलायझेशन. युटिलायझेशन ऑफ सिंपल फूड मटेरियल इज कॉल्ड ॲज ऍसिमिलेशन. काय म्हटलं बेटा आपण? ऍसिमिलेशन. काही अडचण बेटा कोणाला नाही. आता सर ऐका ना, मला एक गोष्ट सांगा, काय सगळ्याच फूड मटेरियलचं सिंपल फूड मटेरियल मध्ये ब्रेकडाऊन होतं का? सगळ्याच फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन होतं का? नाही बेटा. काही असे आहे ज्याचं कंप्लीट ब्रेकडाऊन झालेलं नाही, ते असतात बेटा अनडायजेस्टेड फूड मटेरियल. ज्याचं सिंपल फूड मटेरियल मध्ये बेटा ब्रेकडाऊन झालेलं नाही त्याला आपण म्हटलो अनडायजेस्टेड फूड मटेरियल. आणि अनडायजेस्टेड फूड मटेरियल हे बॉडीच्या बाहेर आपल्याला टाकावं लागतं. बॉडीच्या बाहेर लेकरांनो आपण पाहिलं लार्ज इंटेस्टाईन, त्याच्यानंतर बाहेर जे दिसतंय बेटा आपली स्मॉल ओपनिंग, त्याला आपण ॲनस म्हटलो. ॲनस द्वारे हे फूड मटेरियल बाहेर टाकणं याला म्हटलोय लेकरांनो आपण इजेशन. काय म्हटलंय? इजेशन. इंजेशन, इन म्हणजे आत आणि इजेशन, ई म्हणजे एक्झिट. ई म्हणजे एक्झिट, बॉडीच्या बाहेर एक्झिट करणे इजेशन, बॉडीच्या आत एंटर करणे इंजेक्शन. मग टोटल प्रोसेस किती पाहिले आपण? सर्वात पहिले आपण पाहिलं सर काय? इंजेक्शन करणे. त्याच्यानंतर आपण 2 नंबर पाहिलं काय? डायजेशन करणे. त्यानंतर 3 नंबर आपण पाहिलं काय? तर ऍब्झॉर्प्शन करणे. त्यानंतर आपण 4 नंबर पाहिलं काय? तर त्याचं नाव आहे युटिलायझेशन करणे, त्याला आपण म्हटलो ऍसिमिलेशन. पण अनडायजेस्टेड फूड मटेरियल बॉडीच्या बाहेर टाकणे याला आपण काय म्हटलो लेकरांनो? इजेशन. ई या शब्दाचा अर्थ होतो एक्झिट. आणि बाकीची काय झाली बेटा प्रोसेस? फूड मटेरियल बाहेर टाकण्याच्या प्रोसेसला आपण म्हटलो काय बेटा? इजेशन. पण कोणते फूड मटेरियल? अनडायजेस्टेड. मेटाबॉलिकली वेस्ट मी म्हटलो का? नाही. अनडायजेस्टेड फूड मटेरियल हे बेटा ॲनस द्वारे बाहेर काढणं याला आपण काय म्हटलो? इजेशन. आलं लक्षात बेटा? ताट बसा आणि सगळ्या गोष्टी मला क्लिअर करा. सर्वात पहिले काय केलं आपण? इंजेक्शन. नंतर काय केलं? डायजेशन. नंतर काय केलं? ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शनच्या नंतर आपण काय केलं लेकरांनो? बोलत चला बेटा. ऍब्झॉर्प्शनच्या नंतर आपण काय केलं? ट्रान्सपोर्ट झालं. त्यानंतर त्याचा प्रॉपर ब्रेकडाऊन केलं म्हणजे त्याचा युटिलायझेशन केलं एनर्जी प्रोडक्शन साठी. आणि त्याच्यानंतर बेटा आपण पाहतोय अजून एक प्रोसेस ज्याच्यामध्ये लेकरांनो म्हणजे अनडायजेस्टेड फूड मटेरियल बॉडीच्या बाहेर टाकले. ही झाली बेटा न्यूट्रिशन प्रोसेस. इन डिटेल मी तुम्हाला घेणार आहे, त्याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. हे झालं बेटा होलोझोइक न्यूट्रिशन. न्यूट्रिशनचे पण आपण वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये बघणार आहे. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये पण आपण डिफरंट त्याच्यामध्ये टाईप बघणार आहे. किंवा याच्यामध्ये पण आपण ऑटोट्रॉपिक मध्ये पण फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप बघणार, किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप बघणार. आणि लेकरांनो हेट्रोट्रॉपिक मध्ये पण आपण बेटा याच्यामध्ये बघणार सॅप्रोफाइट पण बघणार, पॅरासाइट पण बघणार आणि होलोझोइक न्यूट्रिशन सुद्धा बघणार. काही अडचण लेकरांनो? आता आपण आजच्या लेक्चर मध्ये फोकस करतोय कशावर सर? आजच्या लेक्चर मध्ये आपण फोकस करतोय त्याचं नाव आहे लेकरांनो रेस्पिरेशन. पण सर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आता ही जी डायग्राम काढली या डायग्राम मध्ये आपण काय केलं? फूड मटेरियल टाकलंय. मग ब्लड मधून फक्त फूड मटेरियल जाणार आहे का? नाही. ब्लड मधून सेल मध्ये अजून एक जातो त्याचं नाव आहे ऑक्सिजन. फूड मटेरियल तर गेले. सर फक्त एवढंच जाणार आहे का? अजून दुसरं काही जाणार नाही का? जाणार बेटा. त्याचं नाव काय बेटा? इसेन्शियल सबस्टन्स. असे सबस्टन्स जे लेकरांनो फूड मटेरियलला किंवा सेलला जगण्यासाठी गरजेचे आहे त्याला आपण म्हटलो इसेन्शियल सबस्टन्स. म्हणजे बेटा ब्लड मधून सेल मध्ये कोण आलं? सिंपल फूड मटेरियल. ब्लड मधून सेल मध्ये कोण आलं? ऑक्सिजन. ब्लड मधून सेल मध्ये कोण आलं लेकरांनो? इसेन्शियल सबस्टन्स. पण बेटा हे ब्रेकडाऊन करायच्या वेळेस याच्यामध्ये वेस्ट फूड मटेरियल सुद्धा तयार झाले. आता वेस्ट मटेरियल जे आहे
ते सुद्धा आपल्याला सेलच्या बाहेर काढावं लागेल, नाहीतर सेलची काय होण्याची शक्यता आहे, तर डेड होण्याची शक्यता आहे. मला सांगा, तुमच्या घरामध्ये कचरा झाल्याच्या नंतर तुम्ही घराच्या बाहेर कचरा टाकतात की घरामध्येच कचरा साचवतात रे? बोला ना पोरं, बोला रे बेटा. असं नाही की मी तुमच्या समोर नाही बोलत, चला घरामधला कचरा तुम्ही बाहेर टाकतात ना बेटा, तसंच आपल्या बॉडीमध्ये बेटा स्टोअर झालेला जो कचरा आहे तो आपल्याला बाहेर काढावं लागेल ना. पण ते बाहेर काढण्यासाठी आपण बघतोय बेटा, वेस्ट फूड मटेरियल जे ते आपण कोणामध्ये टाकले, ब्लड मध्ये. याला म्हटलो लेकरांनो आपण ब्लड कॅपिलरी. कॅपिलरी ब्लड वेसलचे ऍक्च्युअली बेटा 3 टाईप. सर्वात पहिले आर्टरी, दुसरा पाहिलं कॅपिलरी आणि तिसरं पाहिलं आपण काय बेटा, वेन. आपण यामध्ये पाहतोय लेकरांनो, ही जी ब्लड कॅपिलरी तुम्हाला दिसते लेकरांनो, या ब्लड कॅपिलरी ही जी एकमेव ब्लड वेसल आहे, तिथं काय होणार, एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार, एक्सचेंज ऑफ वेस्ट मटेरियल होणार आणि एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन आणि CO2 होणार. सर मला हे नाही कळालं, ही झाली सेल किंवा टिश्यू, त्याच्या बाजूला आपण काय घेतलं, ब्लड कॅपिलरी. ब्लड कॅपिलरी मधलं लेकरांनो ऑक्सिजन आला, इसेन्शियल सबस्टन्स आले, सोबत सोबत आपण काय घेतलं बेटा, सिंपल फूड मटेरियल. सेलना त्याचा वापर केला, वेस्ट मटेरियल तयार केलं, ते कोणामध्ये मूव्ह होणार बेटा, तर ते मूव्ह होणार लेकरांनो ब्लड मध्ये. मग ते ब्लड मध्ये मूव्ह झाल्याच्या नंतर लेकरांनो हे आपण बेटा बॉडीच्या बाहेर टाकतोय. पण हे अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे का, नाही. आपण याला ब्रेकडाऊन केलं. ब्रेकडाऊन म्हणजे लेकरांनो आपण म्हणतोय कॅटाबोलिझम. कॅटाबोलिझम इज अ पार्ट ऑफ मेटाबॉलिक रिॲक्शन. मग मेटाबॉलिक रिॲक्शनच्या वेळेस परत एकदा रिपीट करतोय बेटा, परत एकदा रिपीट करतोय. आपण सर्वात पहिले काय म्हटलं बेटा, ब्रेकडाऊन करणे. ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल, ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल, ब्रेकडाऊन कॅटाबोलिझम. कॅटा कट असं लक्षात ठेवा. ब्रेकडाऊन कॅटाबोलिझम बरोबर. सिंथेसिस ॲनाबोलिझम. ॲनाबोलिझम अँड कॅटाबोलिझम इज अ पार्ट ऑफ बेटा मेटाबॉलिझम. काय अडचण बेटा, मग मेटाबॉलिक रिॲक्शन जेव्हा जेव्हा होणार त्यावेळेस तयार झालेलं वेस्ट मटेरियल जे आपण बाहेर टाकणार त्या प्रोसेसला आपण म्हणतोय लेकरांनो एक्सक्रीशन. काय म्हणतोय बेटा आपण, एक्सक्रीशन. काही अडचण बेटा कोणाला, परत एकदा लेकरांनो हे बघा, इजेशन आणि एक्सक्रीशन या दोन्ही प्रोसेस वेगळ्या आहे. इजेशन मध्ये अनडायजेस्टेड फूड मटेरियल आपण बॉडीच्या बाहेर टाकतोय आणि एक्सक्रीशन मध्ये मेटाबॉलिकली वेस्ट आपण बाहेर टाकतोय. आलं का लक्षात लेकरांनो, परत एकदा सांगतोय. इजेशनच्या वेळेस काय करतोय, रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड फूड मटेरियल आउटसाइड द बॉडी. आणि एक्सक्रीशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ मेटाबॉलिक वेस्ट आउटसाइड द बॉडी. दोन वेगवेगळ्या गोष्टी, एक अनडायजेस्टेड फूड मटेरियल साठी आहे आणि एक कशासाठी आहे लेकरांनो, तर दुसरी आपण घेतली ती मेटाबॉलिक वेस्ट बाहेर काढण्यासाठी घेतली. आलं लक्षात बेटा. मग मला सांगा बेटा, ही जी सिस्टम आहे बेटा बॉडीकडून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणे, हिला सुद्धा आपण डिस्कस करू. त्याला नाव आपण दिलं लेकरांनो ट्रान्सपोर्ट. त्याच्यामध्ये प्लांट मध्ये पण बघू, ऍनिमल मध्ये पण बघू. ट्रान्सपोर्टच्या नंतर वेस्ट मटेरियल जे तयार झाले ते सुद्धा बाहेर कशा पद्धतीने टाकले जातात ते आपण एक्सक्रीशन मध्ये सुद्धा बघू. हा झाला लेकरांनो चॅप्टरचा इंट्रो. सर्वात पहिले आपण काय पाहिलं, न्यूट्रिशन. ते सुद्धा आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर लेकरांनो आपण पाहिलं सर काय, ज्याचं नाव आहे लेकरांनो ट्रान्सपोर्ट, ते सुद्धा आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं एक्सक्रीशन काय असतं, ते सुद्धा मी तुम्हाला एक सिंपल टर्म मध्ये तुम्हाला सांगितलं. हे मी सगळं डिटेल मध्ये घेणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त मी चॅप्टरचा इंट्रो म्हणजे चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. सर सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिल्या, पण याच्यामध्ये रेस्पायरेशन नावाची गोष्ट तुम्ही घेतलीच नाही सर. मग रेस्पायरेशन म्हणजे नेमकं काय, तोच आजच्या चॅप्टरचं जे काही आहेत लेकरांनो, आजचा जो लेक्चर आहे, आजचं जे कीर्तन आहे, त्याच्यामध्ये आपण रेस्पायरेशन म्हणजे काय ते बघणार आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, आहे का? इज ब्लड सिक्रेटेड इन एव्हरी टिश्यू और एव्हरी ऑर्गन फॉर डुईंग दीज ऍसिमिलेशन. लेकरांनो ऍसिमिलेशन कुठं व्हायला लागलं, ऍसिमिलेशन सेल मध्ये व्हायला लागलं. ऍसिमिलेशन म्हणजे नेमकं काय, सिंपल फूड मटेरियलचा एनर्जी तयार करण्यासाठी लेकरांनो प्रॉपर युटिलायझेशन करणे. पण जर लेकरांनो मला सांगा पाईपलाईनच नसली
तुमच्या टाकीमध्ये पाणी जाणार आहे का? नाही. तसंच प्रत्येक सेल पर्यंत फूड मटेरियल जर तुम्हाला पाठवायचं असला, ऑक्सिजन जर तुम्हाला पाठवायचा असला, वेस्ट मटेरियल जर तुम्हाला काढायचे असले, पाईपलाईन लागणार. मग आपल्या बॉडीची पाईपलाईन काय? सर्क्युलेटरी सिस्टम. आलं लक्षात लेकरांनो? काही डाऊट बेटा कोणाला? कळालं का बेटा? हर्षल कळालं का? पटकन रिस्पॉन्स करायचं बेटा. कळालं का बेटा हर्षल? चलो पुढे जातोय लेकरांनो. ठीक आहे बेटा. आलू खालो, तू खा बेटा आलू. चला लेकरांनो इकडे लक्ष द्या. आता आपण नवीन पॉइंट चालू करणार. त्याचं नाव आहे लेकरांनो रेस्पिरेशन, या रेस्पायरेशन सुद्धा तुम्ही त्याला म्हणतात. सर आम्हाला हे समजावून सांगा, रेस्पायरेशन म्हणजे नेमकं काय? याला आपण व्यवस्थित प्रकारे आता समजून घेऊ. सर सांगा ना, रेस्पायरेशन म्हणजे नेमकं काय? रेस्पायरेशन म्हणजे नेमकं काय लेकरांनो? ही सेल आहे बेटा. आपण याच्यामध्ये घेतलं, सेल घेतली, या सेलमध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल घेतला, अजून एक सेल घेतली, या सेलमध्ये मी अमिनो ऍसिड घेतला, अमिनो ऍसिड घेतला, अजून एक सेल घेतली, या सेलमध्ये मी फॅटी ऍसिड घेतला, फॅटी ऍसिड. हे तिन्ही जे ग्लुकोज झालं, अमिनो ऍसिड झालं आणि फॅटी ऍसिड झालं, हे तिन्ही पण सिंपल फूड मटेरियल आहे. काय आहे बेटा? सिंपल फूड मटेरियल. कोण कोण आहे? ग्लुकोज झाला, अमिनो ऍसिड झालं, फॅटी ऍसिड झालं, हे तिन्ही पण कोण झाले? सिंपल फूड मटेरियल. पण या सगळ्या कोण आहे लेकरांनो? मी सेल घेतल्या. हे काय घेतलं लेकरांनो? आपण सेल घेतलं. चला आता इकडे लक्ष द्या. मी या ग्लुकोज मॉलिक्यूलचं स्टेप वाईज काय केलं लेकरांनो? ब्रेकडाऊन केलं. मग काय तयार झालं? CO2 प्लस वॉटर प्लस एनर्जी. याचं सुद्धा मी ब्रेकडाऊन केलं. मग ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर काय तयार झालं? CO2 प्लस वॉटर प्लस एनर्जी. याचा सुद्धा मी ब्रेकडाऊन केलं. ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर काय तयार झालं? CO2 प्लस वॉटर प्लस एनर्जी. म्हणजे रेस्पायरेशन म्हणजे नेमकं काय सर? रेस्पायरेशन म्हणजे नेमकं काय लेकरांनो? ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल. पण याचं पर्पज काय आहे ब्रेकडाऊन करण्याचं? तर आपण इथं काय रिलीज करतोय लेकरांनो? एनर्जी. मग सर रेस्पायरेशन म्हणजे नेमकं काय? ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल इनसाइड द सेल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. आलं लक्षात लेकरांनो? काय म्हटलं बेटा? रेस्पायरेशन म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ. कोणाचं ब्रेकडाऊन? तुझं करे? नाही रे बाबा. कोणाचं केलं ब्रेकडाऊन? ब्रेकडाऊन ऑफ बोलत राहायचं. कोणाचं? सिंपल फूड मटेरियल. सिंपल फूड मटेरियल. पण सर ऐका ना, सिंपल फूड मटेरियल आपण कोणते घेतले? तुमच्या समोर दिसतंय. सिंपल फूड मटेरियल पहिलं ग्लुकोज घेतलं, नंतर अमिनो ऍसिड घेतला, नंतर फॅटी ऍसिड घेतलं. यांचं आपण काय करतोय? ब्रेकडाऊन करतोय. पण कशासाठी? फॉर एनर्जी प्रोडक्शन. फॉर एनर्जी. फॉर एनर्जी प्रोडक्शन. फॉर एनर्जी प्रोडक्शन. सर ऐका ना, ही जी एनर्जी प्रोडक्शन आपण केलंय, ही एनर्जी आपल्याला कशासाठी लागणार? मी तुम्हाला टीचिंग करतोय म्हणजे माझी एक ऍक्टिव्हिटी चालू आहे. तुम्ही मला ऐकताय, तुमची एक ऍक्टिव्हिटी चालू आहे. मी तुमच्याकडे बघतोय, तुम्ही माझ्याकडे बघताय. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालू आहे. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, डिफरंट ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी आपल्याला काय लागते? एनर्जी लागते. आणि ती एनर्जी आपण कोणाच्या थ्रू बेटा प्रोड्यूस करतोय? त्या प्रोसेसचं नाव काय बेटा? रेस्पायरेशन. आले लक्षात लेकरांनो? ताड बसा सगळेजण. हे डाऊट बेटा कोणाला? सर इमल्सिफिकेशन म्हणजे नेमकं काय ते पण सांगणार लेकरांनो. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगणार. इमल्सिफिकेशन म्हणजे काय?
तर आपण तिथं लेकरांनो लिपिडचं ब्रेकडाऊन करणार आहे. आलं लक्षात लेकरांनो? लिपिडचं प्रॉपर प्रकारे ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर लेकरांनो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय बेटा? इमल्सिफिकेशन. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टी मी न्यूट्रिशन मध्ये जेव्हा डायजेशन घेणार त्या डायजेशन मध्ये या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार. आताचा पॉइंट आपला काय आहे? रेस्पायरेशन. चला इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? चला ताट बसा, डोळे बंद करा. सर रेस्पायरेशन म्हणजे नेमकं काय? रेस्पायरेशन म्हणजे काय लेकरांनो? सेल आठवा, सेल सिंपल फूड मटेरियल आठवा, त्याचं ब्रेकडाऊन करा. काय भेटलं रे? एनर्जी भेटली. सोबत सोबत कोण भेटलं? CO2 भेटला. CO2 आपल्या बॉडीसाठी कसा आहे? हार्मफुल आहे. मग कसा आहे? टॉक्सिक आहे. म्हणजे काय आहे? वेस्ट मटेरियल आहे. बर, मग इथं काय तयार झालं? एनर्जी. ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल. पण कशासाठी ब्रेकडाऊन केलं? फॉर एनर्जी प्रोडक्शन. मग याला आपण काय म्हटलो? रेस्पिरेशन म्हटलो. काही अडचण बेटा? कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? चला बेटा आपण आता पुढे जाऊ लेकरांनो. पुढे गेल्याच्या नंतर आपण बघू सर हे जे रेस्पायरेशन आहे, हे जे ब्रेकडाऊन आहे, हे जे रेस्पायरेशन जे आहे, रेस्पायरेशन किंवा आपण जे ब्रेकडाऊन घेतोय बेटा, हे आपण दोन पद्धतीने याचं ब्रेकडाऊन करणार. सर कसं ब्रेकडाऊन करणार? एक ब्रेकडाऊन जे करणार आपण ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये करणार आणि एक ब्रेकडाऊन जे करणार ते आपण ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये करणार. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये सिंपल फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन करणे. फॉर एक्झाम्पल काय? मी इथं ग्लुकोज मॉलिक्यूल घेतला. थोडस सेल न काढता आता डायरेक्ट याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय बेटा. सेल इथं काढत नाही, डायरेक्ट आपण याच्यामध्ये घेतोय. आपण इथं ग्लुकोज मॉलिक्यूल घेतला. या ग्लुकोज मॉलिक्यूलचं मी ब्रेकडाऊन करतोय. पण ब्रेकडाऊन करण्यासाठी मी इथं वापरला त्याचं नाव काय आहे? ऑक्सिजन. ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन करण्यासाठी मी ऑक्सिजन वापरला आणि ऑक्सिजन वापरल्याच्या नंतर मला भेटला लेकरांनो CO2 प्लस सोबत सोबत वॉटर प्लस मला काय भेटलं लेकरांनो? एनर्जी. पण ही एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये भेटली आपल्याला? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये. एटीपी तुम्ही म्हणायचं नाही. जोपर्यंत तुम्हाला तो प्रॉपर बेटा कॉन्सेप्ट कळत नाही तोपर्यंत त्याचा शॉर्ट फॉर्म वापरायचा नाही. मी काय म्हटलं लेकरांनो याच्यामध्ये? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. पुरव काय म्हटलं रे? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. पण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ब्रेकडाऊन केलं आपण? ऑक्सिजनच्या. ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल. ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. त्या रेस्पिरेशनला आपण नाव देऊ. काय नाव देणार सर? त्याला म्हणतो आपण एरोबिक रेस्पिरेशन. काय म्हणतोय बेटा आपण? एरोबिक रेस्पिरेशन. काही अडचण? सर एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय? आपण यामध्ये म्हटलोय ब्रेकडाऊन ऑफ. कोणाचं? तुझ्या नाकाचं का? नाही रे बाबा. हा मग कोणाचं? ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये सिंपल फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन करणे याला आपण म्हटलोय एरोबिक रेस्पिरेशन. त्यानंतर आपण काय केलं? हा ग्लुकोज मॉलिक्यूल घेतला. सेम बेटा, काही अडचण कोणाला नाही. या ग्लुकोज मॉलिक्यूलचं मी ब्रेकडाऊन करतोय पण कोणाच्या अब्सेन्स मध्ये बेटा? ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये. मी प्रेझेन्स मध्ये म्हटलो का? नाही. ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये मी काय करतोय लेकरांनो? ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन करतोय. मग ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये आपण केलं त्याला एरोबिक म्हटलो. आता इथं ऑक्सिजन नाही, ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये आपण ब्रेकडाऊन करतोय. मग सर्वात पहिले लेकरांनो आपल्याला इथं काय भेटणार? तर एका ठिकाणी भेटणार लेकरांनो आपल्याला ज्याचं नाव आहे लेकरांनो C2H4OH इथेनॉल आणि दुसरा भेटणार बेटा आपल्याला लॅक्टिक ऍसिड. आता हा जो इथेनॉल आहे आणि हा जो लॅक्टिक ऍसिड आहे हे आपल्याला भेटलं पण त्याच्या सोबत आपल्याला काय भेटतंय बेटा? एनर्जी सुद्धा भेटत आहे. इथं सुद्धा आपल्याला काय भेटणार? एनर्जी सुद्धा इथं भेटणार. पण इथं आपण ऑक्सिजन वापरला का? नाही. ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये सिंपल फूड मटेरियलचं आपण ब्रेकडाऊन केलं म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. मग मला सांगा त्याला आपण काय म्हणणार? तर त्याला आपण म्हणतोय लेकरांनो अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय सर? अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन
सिंपल फूड मटेरियलचा ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये ब्रेकडाऊन करणे याला आपण काय म्हटलो, अनएरोबिक रेस्पिरेशन. मग मी तुम्हाला इथं लिहून दिलं, काय लिहून दिलं, ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल in an absence of काय सर, ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये आपण कोणाचं ब्रेकडाऊन केलं, सिंपल फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन केलं. पण ऐका ना लेकरांनो, सर तुम्ही एक गोष्ट मला सांगा, अनएरोबिक रेस्पिरेशन घेतलं, लक्ष द्या लेकरांनो, काय घेतलं बेटा मी, अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण एक गोष्ट बघणार सर, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण काय बघणार, लक्ष द्या बेटा. सर्वात पहिले आपण ग्लुकोज मॉलिक्यूल घेतला, या ग्लुकोज मॉलिक्यूलचं आपण ब्रेकडाऊन केलं. मग ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर सर्वात पहिले आपल्याला भेटणार, त्याचं नाव आहे लेकरांनो पायरुविक ऍसिड. ए बेटा, ग्लुकोज 6 कार्बनचा आहे, पायरुविक ऍसिड 3 कार्बनचा आहे. 2 मॉलिक्यूल आपल्याला पायरुविक ऍसिडचे भेटले. एकदा अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज पासून सर्वात पहिले आपल्याला कोण भेटला, पायरुविक ऍसिड. या प्रोसेसला आपण पुढे बघणार, याला आपण म्हणतोय लेकरांनो ग्लायकोलायसिस. ग्लायको या शब्दाचा अर्थ होतो ग्लुकोज आणि लायसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करणे याला आपण काय म्हटलं बेटा, ग्लायकोलायसिस. मग प्रोडक्ट, एंड प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस, शेवटचा प्रोडक्ट कोण आहे बेटा, पायरुविक ऍसिड. काही अडचण लेकरांनो. मग आपण पाहिलं, हा जो पायरुविक ऍसिड आहे लेकरांनो, हा पायरुविक ऍसिड आपण सर्वात पहिले बघितलं सर कोणामध्ये, ह्युमन मध्ये घेतला आपण. आणि दुसरा घेतला बेटा आपण पायरुविक ऍसिड बेटा, दुसरा घेतोय कोणामध्ये, ईस्ट मध्ये. सर ऐका ना, एका ठिकाणी आपल्याला काय भेटला लेकरांनो, इथेनॉल भेटला, म्हणजे अल्कोहोल आहे. सर इथेनॉल म्हणजे काय लेकरांनो, इथेनॉल C2H4OH बेटा. आपण इथेनॉल घेतला, त्याच्यानंतर आपण पुढे पाहतोय सर आपल्याला काय भेटलं, त्याचं नाव आहे लेकरांनो लॅक्टिक ऍसिड. प्रश्न इथे आहे सर, ऐका ना, एका ठिकाणी इथेनॉल भेटला, एका ठिकाणी लॅक्टिक ऍसिड भेटला. ह्युमन मध्ये असं काय आहे, तुम्हाला एवढं लक्ष द्या बेटा. हा तुम्ही अभ्यास केलाय, मी थोडीशी याच्यामध्ये गलती करतो, हा लक्ष द्या. सर ह्युमन मध्ये इथेनॉल भेटला आणि ईस्ट मध्ये आपल्याला काय भेटलं, लॅक्टिक ऍसिड भेटलं. येड्यांनो, ह्युमन मध्ये जर इथेनॉल भेटला तर ह्युमन ठिकाणावर राहणार का, राहील का, नाही रे. इथेनॉल म्हणजेच वाईन आहे, मग ते ठिकाणावर राहील का, नाही. मग ह्युमन मध्ये कोण भेटतंय बेटा, तर ह्युमन मध्ये, मी हा पॉइंट तुम्हाला असा का सांगितला, लक्ष द्या बेटा, कॉन्सेप्च्युअल म्हणून मी मधून बेटा तुमचं माइंड एका ठिकाणी आणण्यासाठी अशा मिस्टेक करत असतो. इकडे लक्ष द्या. सर ह्युमन मध्ये आपण पाहतोय, मग काय भेटणार, ह्युमन मध्ये लॅक्टिक ऍसिड भेटणार. मग मला सांगा, ह्युमन मध्ये जर लॅक्टिक ऍसिड भेटतंय म्हणून पळता पळता तुमच्या पायामध्ये क्रॅम्प्स येतात लेकरांनो, मग तुम्ही तुमचं पळणं थांबवतात. पण ईस्ट मध्ये तुम्हाला काय भेटणार, तर ईस्ट मध्ये तुम्हाला ज्याचं नाव काय बेटा, तर ईस्ट मध्ये तुम्हाला भेटणार, त्याचं नाव आहे लेकरांनो इथेनॉल. काय म्हटलं बेटा, इथेनॉल. काही अडचण कोणाला, सर ह्युमन मध्ये लॅक्टिक ऍसिड का तयार होतंय आणि ईस्ट मध्ये इथेनॉल का तयार होतंय, कोणाला आयडिया आहे, नाही मी सांगतो बेटा. याच्यासाठी पायरुविक ऍसिडचं ब्रेकडाऊन लॅक्टिक ऍसिड मध्ये करण्यासाठी आपल्याला लागतो लेकरांनो एक एन्झाईम, आणि त्या एन्झाईमचं नाव आहे क्या है बेटा हिमांशु, इसका नाम LDH. क्या है, LDH. क्या है बेटा, LDH. सर LDH म्हणजे काय, लॅक्टेट डिहायड्रोजनेज. काय म्हटलं बेटा मी, लॅक्टेट डिहायड्रोजनेज. आपल्या ह्युमन मध्ये लेकरांनो कोणता एन्झाईम प्रेझेंट आहे, लॅक्टेट डिहायड्रोजनेज. म्हणून पायरुविक ऍसिड पासून आपल्याला अनएरोबिकली काय भेटतंय, लॅक्टिक ऍसिड भेटतंय. पण ईस्ट मध्ये हा एन्झाईम नाहीये बेटा. मग ईस्ट मध्ये जो आहे त्याचं नाव आहे अल्कोहोल डिहायड्रोजनेज. परत एकदा, याला काय म्हटलं बेटा मी, लॅक्टेट डिहायड्रोजनेज, आणि याला काय म्हटलं मी, अल्कोहोल डिहायड्रोजनेज. परत एकदा, ह्युमन मध्ये जो एन्झाईम प्रेझेंट आहे, लक्ष द्या लेकरांनो,
आपण यामध्ये घेतोय ह्युमन मध्ये जो एन्झाईम प्रेझेंट आहे त्याचं नाव घेतलं बेटा LDH, म्हणजे काय बेटा लॅक्टेट डिहायड्रोजनेज. आणि ईस्ट मध्ये जो एन्झाईम प्रेझेंट आहे त्याचं नाव काय लेकरांनो अल्कोहोल डिहायड्रोजनेज. काही अडचण लेकरांनो कोणाला? बेटा दुपारच्या वेळेस तुम्ही खूप जास्त जेवण करतात आणि जर एक्सेस अमाऊंट मध्ये जेवण केल्याच्या नंतर तुमच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये बॅक्टेरिया असतात आणि त्या बॅक्टेरियामध्ये एन्झाईम कोणता आहे बेटा ज्याचं नाव काय ADH. तुमच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये बॅक्टेरिया आहे पण तुम्ही खूप जास्त जेवण केल्याच्या नंतर काही सिंपल फूड मटेरियल जे आहे बेटा ते काय करतात लेकरांनो, सिंपल फूड मटेरियल आपल्या इंटेस्टाईन मध्ये असलेले जे लार्ज इंटेस्टाईन मध्ये असलेले बॅक्टेरिया आहे ते काय करतात त्याला इनटेक करतात. मग त्याला इनटेक केल्याच्या नंतर लेकरांनो ते त्याच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये काय तयार आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही जास्त जेवण करणार तेव्हाची गोष्ट सांगतोय हा. मग ते इंटेस्टाईन मध्ये ते बॅक्टेरिया काय करणार लेकरांनो, तर त्या ग्लुकोज मॉलिक्यूलला आत घेणार, तिथं ऑक्सिजन तर राहत नाही, मग ते अनएरोबिकली त्याचं काय करणार ब्रेकडाऊन, मग तिथं काय तयार होणार इथेनॉल, आणि मग तुम्हाला अशी सुस्ती येणार. आलं लक्षात बेटा? म्हणजे इथेनॉल जास्त जेवण केल्याच्या नंतर तुम्हाला जी अशी सुस्ती येते, जो स्लो डाऊन होतोय बेटा तुम्ही, त्याचं कारण काय बेटा, तुमच्या लार्ज इंटेस्टाईन जे आहे त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहे बेटा ते कशाचं प्रोडक्शनचं काम करतात, त्याचं नाव काय बेटा इथेनॉल. काही अडचण कोणाला आहे का? अडचण आहे का रे? ए पोरांनो काय रिप्ले करे बाबा हो, काही अडचण आहे का? पटपट बोला रे दादा लोकांनो, दीदी लोकांनो, कळतंय ना? झोपले का दादा लोकांनो, दीदी लोकांनो? चला पट 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 बोला रे. कळालं नाही की डाऊट नाही? कमेंट मध्ये बोला रे. असं स्लो नाही राहायचं रे बाबा. हो कळतंय कळतंय सर कळतंय. चला मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर पण करणार हं. उद्यापासून आपण ऍपवर घेऊ. अंडरस्टूड? ओके चलो लेकरांनो चला पुढे. ए बेटा पुढं मोठं बना, एवढं मोठं बना, मोठेपणालाही वाटलं पाहिजे तुझ्या एवढं महान बनावं, त्यासाठी अभ्यास कर रे बाबा. हा बाप दिवस रात्र कष्ट करतोय आणि त्या कष्टाचं प्रतीक तुला येणाऱ्या लेकरा 4 महिन्यामध्ये दाखवायचं आहे. सर ऐका ना. काय रे बाळा, हे जे तुम्ही घेतलं एरोबिक रेस्पिरेशन, आता आपण त्याला एक्सप्लेन करणार, त्याच्यानंतर आपण कोणाला एक्सप्लेन करणार अनएरोबिक रेस्पिरेशन, आणि प्रॉपर त्याच्यामध्ये आपण काय समजून घेणार ATP. काही अडचण कोणाला? चला मग आपण सर्वात स्टार्टिंगला आता इथे चालू करणार ज्याचं नाव काय लेकरांनो एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन वाले ओ सर काय बोलतात ते असं? हा इकडे लक्ष द्या बेटा. एरोबिक रेस्पिरेशन. ए दादा लोकांनो, दीदी लोकांनो, मला माहिती आहे बेटा सगळे सिल्लोडचे आहेत. मग सिल्लोडचे आहेत, मी पण सिल्लोडचा आहे, तुमच्यासाठीच फ्री घेतोय, बाकीच्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्म नाही केलंय, तुम्हालाच करतोय लेकरांनो. मग एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय आपण सगळं बघितलं. सर पण ऐका ना, आता एरोबिक रेस्पिरेशन आपण खूप छान प्रकारे समजून घेणार. एक सिंगल डायग्राम घेणार आणि त्या सिंगल डायग्राम मध्ये सगळ्या गोष्टी. सर ऐका ना, रेस्पिरेशन कुठं होतंय? सेलमध्ये. हा माझी बॉडी, त्या बॉडी मधली सेल काढली, दिसतंय का? नाही. हे बोर्डवर फेकली, दिसली का? नाही. तिला मी आता काय करणार? झूम. बघा सर तुम्ही काय बोलताय? अरे मी खूप बेटा विद्यार्थ्यांसाठी फ्री असणारा माणूस आहे रे बाबा, त्याच्यामुळे मी खूप स्ट्रिक्ट नाही. चला इकडे लक्ष द्या. ही झाली सेल. काय घेतली बेटा आपण? सेल. ओ मास्टर एवढी सिंपल सेल असती का? अरे लेकरांनो आपण खूप नाजूक अशी सेल तुमच्या समोर ठेवली. बर आता आपल्याला रेस्पिरेशन करायचं. हो मास्टर, मग रेस्पिरेशन करण्यासाठी सिंपल फूड मटेरियल सेलला द्या ना. देणार ना बेटा. मग सिंपल फूड मटेरियल सेलला देण्यासाठी सर्वात पहिले सेलच्या आजूबाजूला काय पाहिजे? त्याचं नाव काय बेटा? तर सेलच्या आजूबाजूला आहे ब्लड वेसल. काय म्हटलं लेकरांनो? ब्लड वेसल. काही अडचण कोणाला नाही. आता ब्लड मध्ये कोण आहे? ग्लुकोज आहे. ब्लड मध्ये कोण आहे? ऑक्सिजन आहे. पण ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्याला आत आणायचा, तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय लागणार? तर ग्लुकोज साठीचा दरवाजा लागणार. मग मी ग्लुकोज साठीचा एक दरवाजा काढला. हा सर, ग्लुकोज साठीचा एक दरवाजा मी इथे काढला आणि या दरवाजाला आपण नाव दिलं सर काय?
तर आपण इथं काढलं लेकरांनो, याचं नाव आहे लेकरांनो ट्रान्सपोर्टर. काय म्हटलं बेटा आपण याला? ट्रान्सपोर्टर. जो मॉलिक्यूलचा अशी सेल मधली ओपनिंग, ज्या ओपनिंग द्वारे मॉलिक्यूल आत जातो किंवा आतला मॉलिक्यूल बाहेर जातो, त्या ओपनिंगला आपण काय म्हटलो? ट्रान्सपोर्टर. दोन प्रकारचे असतात, एकतर चॅनल असणार, नाहीतर पंप असणार, किंवा आपण कॅरियर घेणार. आलं लक्षात बेटा? ट्रान्सपोर्टर कळालं, एकतर पंप नाहीतर कॅरियर, नाहीतर अजून दुसरा घेतला त्याचं नाव काय बेटा? चॅनल. आलं लक्षात लेकरांनो? बर सर आता आपण पॉइंट वर येऊ. हे लेकरांनो इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल होता बरोबर. हा ग्लुकोज मॉलिक्यूल कुठे एंटर झाला? सेल मध्ये. कोण आला आपला? ग्लुकोज आला. बर 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 इकडे लक्ष द्या. मग सर ग्लुकोज आला, ग्लुकोज आला तर आता आपल्याला ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायचं आहे. मग ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? तर ग्लुकोजचा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये बघितला C6. यामध्ये बघू आपण. ए हिमांशु बात मत कर रे बाबा, इधर ध्यान दे बेटा. सर्वात पहिले आपण पाहिलं C6, दुसरा आपण पाहिला H12 आणि तिसरा आपण काय पाहिला लेकरांनो? O6. काही अडचण? ठीक है. हिमांशु कौन है सर? मेरे सामने एक मेरा स्टूडेंट बैठा है अभी, जो कभी कभी पढ़ाई ज्यादा करता है और रात को यहाँ पे ही पढ़ाई करता है अपने इंस्टीट्यूट पे. वो मेरे सामने बैठा है, इसलिए मैंने उसका नाम लिया बेटा. सर हिंदी मत बोलो ना. अरे बेटा मी हिंदी बोलतच नाही, मला लातूरमध्ये या मराठीनं मोठं केलंय. मग मी मराठी भाषेचा खूप बेटा अभिमान बाळगतोय आणि मी मराठीमध्येच बोलतोय लेकरांनो. चला इकडे लक्ष द्या बेटा. कार्यक्रम इथं याचा करायचा आपल्याला. सर हा ग्लुकोज मॉलिक्यूल, या ग्लुकोज मॉलिक्यूलचा आपण ब्रेकडाऊन करणार, ग्लुकोज मॉलिक्यूलचा आपण ब्रेकडाऊन करणार, ग्लुकोज मॉलिक्यूलचा आपण ब्रेकडाऊन करणार. मग ब्रेकडाऊन करणं पण कोणाचं? ग्लुकोज. मग ग्लुकोजला मी नाव काय दिलं? ग्लायको. ब्रेकडाऊन करतोय त्याला आपण काय म्हटलो? लायसिस. चला मग आपण याचं छोटूसं ब्रेकअप करू. कोणाचं? ग्लायकोलायसिसचं. ग्लायको या शब्दाचा अर्थ काय होतो? ए पोरांनो, ग्लायको या शब्दाचा अर्थ होतोय ग्लुकोज. लायसिस या शब्दाचा अर्थ होतोय ब्रेकडाऊन. मग आपण इथं पाहतोय काय सर? ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज ग्लायकोलायसिस. पण एंड प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस काय आहे? तर यामध्ये सर्वात पहिले आपण घेणार ज्याचं नाव काय आहे बेटा? पायरुविक ऍसिड. काय म्हटलं लेकरांनो? पायरुविक ऍसिड. किती कार्बनचं आहे? 3 कार्बनचं आहे. परत एकदा सर ग्लायकोलायसिसच्या वेळेस काही एनर्जी रिलीज होणार नाही का? होते ना बेटा. जी एनर्जी रिलीज होते सर्वात पहिले ग्लायकोलायसिसच्या वेळेस आपल्याला मिळाल्या 2 ATP. किती ATP भेटल्या? 2 ATP. बर त्यानंतर आपल्याला भेटले 2 NADH. एवढंच लक्षात ठेवा. बाकीचं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगणार. चला कधी रिलीज झाल्या लेकरांनो? ग्लायकोलायसिसच्या वेळेस. परत एकदा सेल घेतली, एरोबिक रेस्पिरेशन बघतोय बेटा. सेल घेतली, सेल मध्ये कोण एंटर झाला? त्याचं नाव ग्लुकोज. कोणाद्वारे झाला? ट्रान्सपोर्टर. सर ऐका ना, मग तुम्ही या ट्रान्सपोर्टरचं नाव सांगू शकता का मास्टर? हो ना बेटा, त्याचं नाव काय आहे? ग्लुकोज ट्रान्सपोर्टर. त्याला आपण म्हणतोय GLUT4. काय म्हणतोय आपण त्याला? GLUT4. GLU म्हणजे काय बेटा? ग्लुकोज. आणि T म्हणजे काय? ट्रान्सपोर्टर. वेगवेगळ्या प्रकारचे ग्लुकोजचे ट्रान्सपोर्टर आहे. त्यामधल्या लेकरांनो एक नंबर एक टाईप घेतला मी आणि त्या टाईपचं नाव घेतलं GLUT4. काय घेतलं बेटा? GLUT4. ग्लुकोजला ट्रान्सपोर्ट करण्यासाठीचं ट्रान्सपोर्टर त्याचं नाव आहे ग्लूट. ग्लूट GLU म्हणजे ग्लुकोज आणि T म्हणजे काय? ट्रान्सपोर्टर. आता लक्षात बेटा. आणि एक 4 नंबरचा आहे बेटा. वेगवेगळे टाईप आहे बेटा याच्यामध्ये. त्यामधला मी GLUT4 तुम्हाला दाखवला. बर मध्ये ग्लुकोज गेला, त्याचा आपण काय केलं? ब्रेकडाऊन. सर मला एक गोष्ट कळत नाहीये, हे जे ग्लुकोज आहे याचं तुम्ही ब्रेकडाऊन केलं आणि त्याला आपण म्हटलो सर काय? ग्लायकोलायसिस. बेटा इथं थोडीशी लिहिण्याच्या याच्यामध्ये थोडीशी स्पेलिंग मिस्टेक माझ्याकडून झाली आहे, मला आता याच्यामध्ये कळालं. इकडे लक्ष द्या बेटा. सर आपण यामध्ये पाहिलं ग्लायकोलायसिस. चला आता इकडे लक्ष द्या लेकरांनी. आपण यामध्ये पाहिलं ग्लायको म्हणजे काय? ग्लुकोज. आणि लायसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन. आता लक्ष द्या.
सर मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं, ग्लायकोलायसिस म्हटला, तुम्ही याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणताय हो, तुम्ही कुठे ऑक्सिजन वापरला याच्यामध्ये? वापरला का ऑक्सिजन? नाही. अरे एरोबिक रेस्पिरेशन मधली पहिली स्टेप आहे जिचं नाव काय? ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस इज अ इंडिपेंडंट ऑन ऑक्सिजन. त्याच्यासाठी ऑक्सिजन लागत नाही. पहिला पॉइंट आपण पाहिला. मग सर्वात पहिले आपण काय म्हटलो? ग्लायकोलायसिस काय आहे? इंडिपेंडंट ऑन ऑक्सिजन. बर, ऑक्सिजनवर डिपेंड आहे का? नाही. नॉट डिपेंड म्हणजे आपण काय घेतलं? इंडिपेंडंट. आलं लक्षात? बर सर, इंडिपेंडंट ऑन ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन असला काय नसला काय त्याच्यावर काही फरक पडणार का? नाही. दुसरी गोष्ट सर, ही आपण सेल घेतली, या सेल मधला हा न्यूक्लियस झाला. न्यूक्लियस पासून तर सेल मेम्ब्रेन पर्यंतचा जो पार्ट आहे याला म्हटलो लेकरांनो आपण सायटोप्लाझम. काय म्हटलो लेकरांनो? सायटोप्लाझम. परत एकदा, हा झाला कोण? आपला न्यूक्लियस. हे कोण झाला? आपला प्लाझ्मा मेम्ब्रेन. न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन या दोघांमधलं जे फ्लुइड आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हटलो. मग सायटोप्लाझम म्हणजे काय? फ्लुइड प्रेझेंट बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन. फ्लुइड प्रेझेंट बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन. मग मला सांगा लेकरांनो, हे जे ग्लायकोलायसिस झालं न्यूक्लियस मध्ये झालं की आउटसाइड द न्यूक्लियस झालं? आउटसाइड द न्यूक्लियस. दुसऱ्या कोणी एखाद्या ऑर्गॅनल्स मध्ये झालं का? माइटोकॉन्ड्रिया? नाही. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये झालं का? नाही. मग सर या ग्लायकोलायसिसची साइट काय आहे? मग याच्यामध्ये आपण पाहतोय लेकरांनो, साइट ऑफ ग्लायकोलायसिस काय आहे? दिसतंय तुम्हाला? याची साइट काय आहे बेटा? सायटोप्लाझम. काय म्हटलं लेकरांनो? सायटोप्लाझम. सर ऐका ना, त्या सायटोप्लाझमचा एकदा शब्दाचा अर्थ सांगा ना मास्तर. त्याला आम्ही कसं रटाव? अरे तुझ्या मनाची भावना बेटा एक मास्तर जाणू शकतो बेटा. सायटो या शब्दाचा अर्थ जो आहे बेटा, याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो. सायटो म्हणजे काय? सायको नाही. सायटो म्हणलं रे बाबा, सायटो म्हणजे काय? सेल. आणि प्लाझम म्हणजे काय? फ्लुइड. फ्लुइड प्रेझेंट इन अ सायटोप्लाझम. ही झाली रफ डेफिनेशन. आणि त्याची ओरिजिनल डेफिनेशन पाहिली तर काय बेटा? फ्लुइड प्रेझेंट बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे ऍक्च्युअली हे फ्लुइड कोणामधलं? तुझ्या नाकातलं का? नाही रे बाबा. मग हे फ्लुइड कोणामधलं आहे? सेल मधलं आहे. सेलला काय म्हटलं? सायटो. सायटो म्हणजे काय? सेल. स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड ॲज सायटोलॉजी. आलं लक्षात लेकरांनो? लॉजी म्हणजे काय? स्टडी करणे. आणि सेल म्हणजे काय? सायटो. सेलची स्टडी करणे त्याला सायटोलॉजी म्हटलो. मग इथं आपण पाहिलं सायटोप्लाझम म्हणजे काय? तर सायटोप्लाझम म्हणजे हा फ्लुइड सेल मध्ये प्रेझेंट असलेला फ्लुइड. फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द सेल. मग मला सांगा, हे झालं आपलं ग्लायकोलायसिस. आता ग्लायकोलायसिस मध्ये कोणकोणते पॉइंट नोट डाऊन करायचे? लक्ष द्या लेकरांनो. सर्वात पहिलं आपण घेतलं ग्लायकोलायसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. 2 नंबर आपण घेतलं साइट ऑफ ग्लायकोलायसिस काय आहे? सायटोप्लाझम घेतलं. 3 नंबर आपण घेतलं सर काय आहे? हा ऑक्सिजन डिपेंडंट की इंडिपेंडंट? इंडिपेंडंट आहे. त्यानंतर सर ड्युरिंग द ग्लायकोलायसिस काय तयार झालं? 2 ATP तयार झाले. सोबत 2 काय तयार झालं? NADH तयार झाले. कळ्या का नाही कळ्या? ए पोरांनो, कळालं का इथपर्यंत? कळालं का? अरे यस और नो? पटकन सांगा. रिप्लाय करत जा रे, असं वाटलं पाहिजे. अरे सिल्लोडचं मास्तर एवढं बडबड करतंय आणि माझे सिल्लोडचे दुसरे जे विद्यार्थी आहेत ते एवढं म्हणजे फास्ट मध्ये रिप्लाय यायला पाहिजे. आणि तुमच्या मित्रामध्ये शेअर करतच नाही तुम्ही. त्याच्यामुळे मला पण कधी कधी राग येतो बेटा. हो सर, राग येतो. मग आम्ही काय करावं? ग्लायकोलायसिस कळालं ना बेटा सगळ्यांना? हो सर. चला लेकरा, पुढचा पॉइंट आपण बघू. चला सर, अजून तर एनर्जी भेटली नाही. पण एरोबिक रेस्पिरेशनची एक स्टेप घेतली ज्याचं नाव काय? ग्लायकोलायसिस. सर आता या पायरुविक ऍसिडचा आपण काय करणार? या सेलमध्ये एक ऑर्गॅनल्स आहे पोरांनो. आणि ज्या ऑर्गॅनलचं नाव काय? ऑर्गॅनलचं स्ट्रक्चर पाहून तुम्हाला त्याचं नाव कळालं पाहिजे. सर
हे काय हो सर, हे असं काय स्ट्रक्चर आहे हो? आता सांगा, एक आपण घेतली आउटर मेम्ब्रेन, ही घेतली इनर मेम्ब्रेन. कोण सांगू शकतं रे हे काय आहे? आता थोडं 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 कळण्यासारखं झालंय सर. हो सर, हे जे दिसतंय थोडंसं कलर वेगळा वापरतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळण भेटो. चला, यामध्ये दुसरा कलर वापरतो. हे जे दिसतंय एक ऑर्गॅनल्स तुमच्या समोर ठेवतोय सेल मधला. सर हा ऑर्गॅनल्स कोणता आहे? ऑर्गॅनलची आउटर मेम्ब्रेन झाली, ही झाली इनर मेम्ब्रेन, ही झाली इनर मेम्ब्रेन, इनफोल्डिंग झाली या मेम्ब्रेनची थोडी. चला आता इकडे लक्ष द्या. या ऑर्गनचं नाव आहे बेटा काय आहे? कमेंट मध्ये सांगा बरं काय आहे? माइटोकॉन्ड्रिया. व्हेरी गुड हर्षल. हा इकडे लक्ष दे बेटा. माइटोकॉन्ड्रिया, माइटोकॉन्ड्रिया. चला बर, माइटोकॉन्ड्रिया मधला हा जो पार्ट आहे त्याला म्हटलो आपण मॅट्रिक्स. ही झाली तुमची आउटर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, ही झाली इनर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. दोन मेम्ब्रेनच्या मध्ये जो गॅप तुम्हाला दिसतोय त्याला म्हणतोय लेकरांनो आपण गॅप म्हणजे स्पेस दिसतोय. हा आणि हा दोन मेम्ब्रेनच्या मध्ये काय आहे? स्पेस आहे. स्पेस प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन इज कॉल्ड एज बेटा इंटर मेम्ब्रेन स्पेस. काय म्हटलं बेटा आपण? इंटर मेम्ब्रेन स्पेस. मग हा जो इंटर मेम्ब्रेन स्पेस तुम्हाला दिसतोय, हा आणि हा जो इंटर मेम्ब्रेन स्पेस तुम्हाला दिसतोय लेकरांनो, बर हा इंटर मेम्ब्रेन स्पेस तर आपण पाहिलं लेकरांनो याला म्हटलं बेटा आपण काय बेटा? इंटर मेम्ब्रेन स्पेस ऑफ माइटोकॉन्ड्रिया. काही अडचण लेकरांनो तुम्हाला नाही. आता सर हे काढलं कशासाठी ते सांगा. होतं काय बेटा, हा जो आपला सर खूप कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे हो, हा तुम्ही खूप वरून वरून शिकलात खरंच ना लेकरांनो. चला आपण आता याला मधून मधून शिकवू बेटा. बर आता हा पायरुविक ऍसिड सायटोप्लाझम मधून कुठे जातोय बघा? मॅट्रिक्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया. कुठे गेला? मॅट्रिक्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया. मग माइटोकॉन्ड्रिया मध्ये गेल्याच्या नंतर काय झालं? हा जो पायरुविक ऍसिड आहे बेटा, सगळेजण लक्ष द्या लेकरांनो. हा जो पायरुविक ऍसिड आहे, माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून बारीक ह्याच्यामध्ये लिहितोय लेकरांनो. हा जो पायरुविक ऍसिड आहे, या पायरुविक ऍसिडचं काय होतंय? अरे 3 कार्बनचं आहे ना हो मास्टर, पण किती मॉलिक्यूल आहे? 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल मला भेटले. मग 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल आहे. एखाद्या मॉलिक्यूल मधून कार्बन काढून घेणे, एखाद्या मॉलिक्यूल मधून कार्बन काढून घेणे इज कॉल्ड एज डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन कोणाला म्हटलं बेटा मी? रिमूव्हल ऑफ कार्बन. काय म्हटलं बेटा? रिमूव्हल ऑफ कार्बन फ्रॉम द मॉलिक्यूल. त्याला मी काय म्हटलं? डिकार्बोक्सिलेशन. मग कार्बोक्सिलेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ कार्बन. काय म्हटलं बेटा? ऍडिशन ऑफ कार्बन. जर मी पायरुविक ऍसिड मधून कार्बन काढला, जर मी पायरुविक ऍसिड मधून कार्बन काढणं, रिमूव्ह करणं, या गोष्टीला मी एक नाव दिलं. काय नाव दिलं सर? त्या गोष्टीला मी नाव दिलं डी ई. मग डीई म्हणजे काय? रिमूव्ह करणे. कोणाला रिमूव्ह करतोय मी? तर कार्बनला. मग कार्बनला रिमूव्ह करणं त्याला मी काय म्हटलं बेटा? डी कार्बो, पुढे काय बेटा? ऑक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन. मग कोणाचं डिकार्बोक्सिलेशन केलं? तुझ्या नाकाचं का? नाही रे बाबा. कोणाचं? पायरुविक ऍसिडचं. काय केलं? डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ कार्बन. कोणापासून? पायरुविक ऍसिड पासून केलंय. मग भेटलं काय? त्याचं नाव आहे लेकरांनो सर काय? तर आपल्याला जो भेटतो मग त्याचं नाव आहे ऍसिटाइल कोएन्झाइम ए. नाव काय दिलं बेटा? ऍसिटाइल कोएन्झाइम ए. काही अडचण? ए लेकरांनो एक एक गोष्ट तुमची कव्हर करतोय बेटा. हा सर काय? पॉवर हाऊस ऑफ सेल. पॉवर हाऊस ऑफ सेल का आहे तेच आपण याच्यामध्ये बघतोय. दादा लोकांनो, दीदी लोकांनो, आपापल्या फ्रेंड सर्कल मध्ये सगळ्यांना शेअर करायचं लेकरांनो लेक्चर. चला परत एकदा आपण याला रिव्हिजन करू. सर एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल इन प्रेझेन्स ऑफ काय बेटा? ऑक्सिजन. बर आपण इथं पाहिलं, सर्वात पहिलं एरोबिक रेस्पिरेशनची पहिली स्टेप ग्लुकोज मध्ये आला, त्याचा आपण ब्रेकडाऊन केलं म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज
इनसाइड द सायटोप्लाझम, मग त्याला आपण काय म्हटलं लेकरांनो, ग्लायकोलायसिस. ऑक्सिजन डिपेंडंट या इंडिपेंडंट? इंडिपेंडंट. सर मग साईट कुठे आहे? सायटोप्लाझम. सर मग काय झालं, ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर 3 कार्बनचा मॉलिक्यूल भेटला, मग त्याचं नाव काय बेटा? पायरुविक ऍसिड. मग सायटोप्लाझम मधून पायरुविक ऍसिड कोणामध्ये गेला? तुझ्या लक्षात गेला का? नाही. मग कुठे गेला तो? मायटोकॉन्ड्रियामध्ये गेला. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये पायरुविक ऍसिडचं आपण काय केलं? डिकार्बोक्सिलेशन केलं. पायरुविक ऍसिड किती कार्बनचा आहे सर? 3 कार्बनचा. त्यामधून 1 कार्बन मी काढला, मग किती कार्बन उरणार? पायरुविक ऍसिड 3 कार्बनचा आहे, त्यामधून मी 1 कार्बन काय केला? रिमूव्ह केला. म्हणजे 1 काय केला लेकरांनो इथं? सर काय केलं? इथून 1 कार्बन उडाला. हा, चिमणी उडाली. नाही रे नालाय का? हे काय आहे? CO2 उडाला. कोणामधून उडाला? पायरुविक ऍसिड मधून गेला. मग पायरुविक ऍसिड मधून CO2 गेल्याच्या नंतर 3 कार्बन मधला 1 कार्बन गेला. किती उरले? 2 कार्बन. मग हा मॉलिक्यूल किती कार्बनचा आहे? 2 कार्बन. किती कार्बनचा आहे? 2 कार्बन. काही अडचण बेटा? पण ऐका, थोडस बेटा डेप मध्ये जातोय, तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून जातोय. पायरुविक ऍसिड पासून ऍसिटाइल कोळे भेटतोय. एक पायरुविक ऍसिड पासून 1 ऍसिटाइल कोळे. पण आपल्याकडे पायरुविक ऍसिड 1 होते की 2 होते? 2. मग एका पायरुविक ऍसिड पासून 1 ऍसिटाइल कोळे भेटतोय. पण त्या सोबत अजून एक गोष्ट रिलीज होते, आणि त्या गोष्टीचं नाव आहे लेकरांनो NADH. काय रिलीज झालं? NADH. महत्वाची गोष्ट आहे लेकरांनो. हे पुरांनो आपण यामध्ये बघू. सर काय याच्यामध्ये आपण पाहिलं? सर्वात पहिले परत एकदा इथंच लेक्चर संपला, उडालं बेटा सगळं. ग्लुकोजचा ब्रेकडाऊन केला. ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इज कॉल्ड एज ग्लायकोलायसिस. काय भेटलं आपल्याला? तर पायरुविक ऍसिड भेटला. 1 मॉलिक्यूल की 2 मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल. ऑक्सिजन डिपेंडंट की इंडिपेंडंट? इंडिपेंडंट. होतं कुठं आहे? सायटोप्लाझम मध्ये होतं लेकरांनो. त्यानंतर आपण पाहिलं सर पायरुविक ऍसिड कुठे गेला? मायटोकॉन्ड्रियामध्ये गेला. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये पायरुविक ऍसिड मधून 1 कार्बन काढला. रिमूव्हल ऑफ कार्बन इज कॉल्ड एज डिकार्बोक्सिलेशन. इज कॉल्ड एज डिकार्बोक्सिलेशन. मग भेटलं काय? ऍसिटाइल कोळे भेटला. मग ऍसिटाइल कोळे भेटत असताना सोबत अजून काय भेटलं? त्याचं नाव आहे बेटा NADH. काय म्हटलं बेटा? NADH. काही अडचण लेकरांनो? मग इथं पाहिलं सर एका पायरुविक ऍसिड पासून 1 ऍसिटाइल कोळे. मग 2 पायरुविक ऍसिड पासून किती ऍसिटाइल कोळे भेटतील? 1 की 2? कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. एका ऍसिटाइल कोळे मधून मी वाचतोय लेकरांनो, एका ऍसिटाइल कोळे मधून एका पायरुविक ऍसिड पासून 1 ऍसिटाइल कोळे भेटला, तर 2 पायरुविक ऍसिड पासून किती ऍसिटाइल कोळे भेटतील? फास्ट कमेंट मध्ये बोला पटकन. व्हेरी गुड. एकच दादा बिझी गेमिंग. ओय गेम खेळतो का रे? येडू मारू का खडू? पुन्हा म्हणशील रडू. येडे. चांगले तर नाव टाकायचे येड्यांनो. चला पटकन. एका पायरुविक ऍसिड पासून जर आपल्याला 1 ऍसिटाइल कोळे भेटला, तर 2 पायरुविक ऍसिड पासून 2 ऍसिटाइल कोळे भेटतील. व्हेरी गुड. मग 2 पायरुविक ऍसिडचं 2 ऍसिटाइल कोळेमध्ये जेव्हा कन्व्हर्जन होणार, तेव्हा किती NADH तयार होणार? याला NADH2 सुद्धा घेतो आपण. बऱ्याच ठिकाणी आपण जे NCERT नुसार जाऊ, याला NADH2 सुद्धा घेतो आपण. ते का घेतो, मी सिंगल का घेतलं त्याचं रिझन तुम्हाला नंतर सांगतो बेटा. सध्याला टॉपिक वर फोकस करा. मग आपण इथं 2 पायरुविक ऍसिड जर घेतले, तर आपल्याला 2 NADH भेटन आणि 2 काय भेटन बेटा? ऍसिटाइल कोळे. अरे कळ्या का नाही कळ्या? ए पुरांनो कळ्या ना बेटा? चला कळ्या का नाही कळ्या? कळ्या. अरे वळवळ्या इकडे लक्ष दे रे. पायरुविक ऍसिड, मग आपल्याला काय भेटलं? ऍसिटाइल कोळे. सर ऐका ना, अजून पण ATP तयार नाही झाली ना सर. पण आता पुढे बघा होतं काय? हा ऍसिटाइल कोळे एका सायकल मध्ये एंटर करतोय, आणि त्या सायकलचं नाव आहे क्रेब्स सायकल. काय म्हटलं बेटा? क्रेब्स सायकल. थोडस डायग्राम कॉम्प्लिकेटेड बनायला लागली. मी ही डायग्राम अशी उचलतो बरोबर, आणि दुसऱ्या स्लाइडवर ठेवतो. ही डायग्राम इथून उचलतोय, दुसऱ्या स्लाइडवर ठेवतो. इकडे लक्ष द्या. आपण हा घेतला मायटोकॉन्ड्रिया. बर हा घेतला साधा आपला असा सिंपल मायटोकॉन्ड्रिया. वा वा वा, तुझ्या डोक्यात वा. इकडे लक्ष दे रे बाबा. आपण हा मायटोकॉन्ड्रिया घेतला लेकरांनी. बर
जो मायटोकॉन्ड्रिया दिसतोय हे घेतलं आपण इनर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स जे आपल्याला दिसतंय याच्यामध्ये इनर मेम्ब्रेन आपण मी आता ड्रॉ केली तुमच्या समोर, ही झाली इनर मेम्ब्रेन. बरं मास्तर, ही जी इनर मेम्ब्रेन तुम्हाला दिसते लेकरांनो, मग इनर मेम्ब्रेनच्या बाहेर एक आउटर मेम्ब्रेन, दोघांच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हटलं बेटा, काय म्हटलं, इंटर मेम्ब्रेन स्पेस. आलं लक्षात लेकरांनो. चला आपण आता काय केलं होतं, आपल्याला जो भेटला होता त्याचं नाव होतं ऍसिटाइल कोए. ऍसिटाइल कोएन्झाइम ए, ऍसिटाइल कोएन्झाइम ए. आता ऍसिटाइल कोएन्झाइम तिसऱ्या प्रोसेस कडे जातोय आणि हा प्रोसेस याच्या सोबत बेटा ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण क्रेब्स सायकल. काय म्हणतोय आपण, क्रेब्स सायकल. आणि इथं लागतोय आपल्याला ऑक्सिजन. सर ऐका ना, काय बाळा, क्रेब्स सायकल म्हणजे काय? तुमच्या समोर जो ऍसिटाइल कोए दिसतोय ना बाळा, त्या ऍसिटाइल कोएचं ब्रेकडाऊन करणं, पण कसं, स्टेप वाईज मॅनर मध्ये. मग क्रेब्स सायकल म्हणजे नेमकं काय, ब्रेकडाऊन ऑफ कोणाचं, ब्रेकडाऊन ऑफ कोणाचं, ब्रेकडाऊन ऑफ ऍसिटाइल कोए, ब्रेकडाऊन ऑफ ऍसिटाइल कोएन्झाइम ए इन स्टेप वाईज मॅनर, इन अ स्टेप वाईज मॅनर. स्टेप वाईज मॅनर मध्ये लेकरांनो कोणाचं ब्रेकडाऊन करतोय आपण, ऍसिटाइल कोए. लेकरांनो पण जेव्हा ब्रेकडाऊन करतोय आणि बॉन्ड तुटतोय त्याच्यामधून एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी आपल्याला काय देते लेकरांनो, तर आपण पाहिलं एक आपल्याला भेटतोय NaDH2, दुसरा आपल्याला भेटतोय लेकरांनो त्याचं नाव आहे बेटा GTP. त्याचं कन्व्हर्जन पुढे कशामध्ये होतंय, ATP मध्ये. पुढे आपल्याला काय भेटतंय लेकरांनो, तर आपल्याला भेटतंय बेटा FADH2. त्याच्यानंतर आपल्याला परत काय भेटणार आहे लेकरांनो, NaDH2. अजून इथं आपल्याला काय भेटतोय, एक NaDH2. आता मला सांगा बेटा, इकडे लक्ष द्या, रिलीज झालेली जी एनर्जी, परत एकदा तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथं एक गोष्ट समजावून सांगतो. आता आपण याचं ब्रेकडाऊन करतोय, ऍसिटाइल कोएचं ब्रेकडाऊन करणे, या प्रोसेसला मी काय म्हटलं बेटा, क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल म्हणजे नेमकं काय, पण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. ब्रेकडाऊन ऑफ ऍसिटाइल कोए इन अ स्टेप वाईज मॅनर इन अ प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. पण जेव्हा मी याला तोडतोय याच्यामधली एनर्जी बाहेर रिलीज होते. मग ही रिलीज झालेली जी एनर्जी बेटा, ही जी रिलीज झालेली जी एनर्जी आहे, हा घेतला आपण NAD+. एनर्जी रिलीज झाली, पण ती एनर्जी आपण इलेक्ट्रॉनच्या फॉर्म मध्ये कोणामध्ये स्टोअर केली, NaDH2च्या फॉर्म मध्ये. आता परत एक क्वेश्चन, इकडे लक्ष द्या बेटा, काही अडचण कोणाला, चला ए पोरांनो लक्ष द्या लेकरांनो, सगळेजण एक 5 मिनिटांमध्ये संपवतो बेटा. इकडे लक्ष द्या, चला सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा. एक पायरुविक ऍसिड जो आहे, एका पायरुविक ऍसिड पासून एक ऍसिटाइल कोए, आणि एका ऍसिटाइल कोए कडून आपल्याला काय भेटलं बेटा, एक NaDH2, एक ATP, एक FADH2, एक NaDH2. म्हणजे टोटल किती NaDH2 भेटले आपल्याला, एक की दोन की तीन, तीन. इथं परत एक भेटत असतो आपल्याला. मग एका ऍसिटाइल कोए कडून आपल्याला 3 NaDH2 भेटताय आणि एक FADH2 भेटतो. परत एकदा, एका ऍसिटाइल कोए कडून 3 NaDH2 भेटतात आणि एक FADH2 भेटतो. तर 2 ऍसिटाइल कोए कडून किती NaDH2 भेटणार आणि किती FADH2 भेटणार, बोला पटकन, कमेंट मध्ये आन्सर द्या, कमेंट मध्ये आन्सर द्या. हे झालं की मी संपवतो बेटा. जो लास्ट पर्यंत टिकून राहील तोच याच्यामध्ये चमकल. कमेंट मध्ये आन्सर द्या. व्हेरी गुड बेटा. याच्यामध्ये काय होणार, ड्युरिंग द क्रेब्स सायकल. मग क्रेब्स सायकलच्या वेळेस लेकरांनो आपण पाहणार सर्वात पहिली गोष्ट बेटा याच्यामध्ये ड्युरिंग द क्रेब्स सायकल. मग आपण पाहिलं बेटा 2 ऍसिटाइल कोए घेतला आपण. मग 2 ऍसिटाइल कोए कडून आपल्याला किती भेटले लेकरांनो, तर 2 ऍसिटाइल कोए कडून 6 NaDH2 भेटले.
याच्याकडून आपल्याला काय भेटलं लेकरांनो, 2 FADH2 आपल्याला भेटले. आणि अजून काय भेटलं लेकरांनो आपल्याला, तर याच्यामध्ये भेटलं आपल्याला 1 ATP. तर इथं किती ATP भेटणार, 2 ATP. काही अडचण कोणाला नाही. लेकरांनो ग्लुकोज मॉलिक्यूल घेतला, त्याचं ब्रेकडाऊन केलं, 2 पायरुविक ऍसिड भेटले. पायरुविक ऍसिडला मध्ये नेलं, ऍसिटाइल कोए भेटला. 2 ऍसिटाइल कोए जेव्हा मला भेटत होते, पायरुविक ऍसिड पासून ऍसिटाइल कोए भेटला. हे लक्ष द्या, हे बघा, पायरुविक 2 पायरुविक ऍसिड पासून 2 ऍसिटाइल कोए भेटले, त्याच्यासोबत 2 NADH2 भेटले. म्हणजे पायरुविक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन करायच्या वेळेस 2 NADH2 भेटले, 2 ऍसिटाइल कोए भेटले. आणि आता हा ऍसिटाइल कोए कशामध्ये एंटर करतोय, क्रेब्स सायकल मध्ये. क्रेब्स सायकल म्हणजे नेमकं काय, ब्रेकडाऊन ऑफ ऍसिटाइल कोए इन अ स्टेप वाईज मॅनर. मग त्यावेळेस मला काय भेटलं, 2 ऍसिटाइल कोए कडून 2 NADH2, 2 FADH2 आणि 2 काय भेटले, ATP भेटले. मग आता काय करणार, आता हे NADH2 आणि FADH2 एका सायकल मध्ये एंटर करतात आणि त्या सायकलला आपण नाव देतो, त्याचं नाव काय आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. काय म्हटलं बेटा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. काही अडचण, याच्यामध्ये काय होतं, आपण पहिले 4 कॉम्प्लेक्स, पहिला कॉम्प्लेक्स, दुसरा कॉम्प्लेक्स, तिसरा कॉम्प्लेक्स आणि हा झाला चौथा कॉम्प्लेक्स. पहिले आपण पाहिलं एक बेटा, इथं घेतलं NADH2 आणि इथं आपल्याला जो भेटला लेकरांनो तो भेटला NAD+. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेला आणि हा इलेक्ट्रॉन थर्ड कडे गेला, थर्ड कडून फोर्थ कडे गेला आणि त्याच्यानंतर लेकरांनो ATP तयार करणारा एक कॉम्प्लेक्स आपण याच्यामध्ये पाहिला आणि इथं काय तयार झालं, ATP. काय तयार झालं, ATP. आणि या कॉम्प्लेक्सचं नाव आपण घेतलं ATP सिंथेज. डिटेल मध्ये घेत नाही लेकरांनो, डिटेल मध्ये घेत नाही, तुम्हाला प्रॉब्लेम येईल बेटा, म्हणून डिटेल मध्ये घेत नाही. चला इकडे लक्ष द्या बेटा. परत एकदा क्रेब्स सायकल मधून मला काय भेटलं, किती NADH2, 6 NADH2. बरोबर बेटा. किती FADH2 बेटा, 2 FADH2. किती ATP, 2 ATP. पण आता NADH2 ना कोणामध्ये एंटर केलं बेटा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. FADH2 पण कोणामध्ये एंटर करा, FADH2 कोणामध्ये एंटर करण लेकरांनो, त्याचं नाव काय आहे, तर आपण म्हटलं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. तो पण इथं देणार आणि इथून काय तयार होणार बेटा, ATP तयार होणार. आता इकडे लक्ष द्या बेटा, मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन देतो. आपण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये सर्वात पहिले पाहिलं ग्लायकोलायसिस. मग मला सांगा, हे जे ग्लायकोलायसिस आहे, या ग्लायकोलायसिस मध्ये सर्वात पहिले पाहिलं आपण किती NAD. बर, 2 नंबर आपण पाहिलं, या ग्लायकोलायसिस मध्ये आपल्याला काय भेटलं, 2 ATP भेटल्या. काही अडचण, हे बेटा फक्त लक्षातच ठेवायचं. In a glycolysis 2 NADH2 form and 2 ATP are formed. 2 NADH2 and 2 ATP are formed. 2. आता ग्लायकोलायसिसचं प्रोडक्ट जे होतं त्याचं नाव होतं पायरुविक ऍसिड. मग त्या पायरुविक ऍसिड पासून आपण काय केलं, तर पायरुविक ऍसिड जो होता त्याच्यामधून आपण कार्बन काढून टाकला. मग त्या पायरुविक ऍसिड मधून कार्बन काढून टाकणं त्याला आपण म्हटलं लेकरांनो पायरुविक डिकार्बोक्सिलेशन. काय म्हटलं, पायरुविक डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन. मग मला सांगा सर, आपण इथं पाहिलं पायरुविक डिकार्बोक्सिलेशन आपण इथं म्हटलो. मग पायरुविक डिकार्बोक्सिलेशनच्या वेळेस आपल्याला काय भेटलं, तर आपल्याला भेटले लेकरांनो 2 NADH2. बस. त्यानंतर पायरुविक डिकार्बोक्सिलेशनच्या नंतर आपण 3 नंबर पाहतोय, त्याचं नाव आहे लेकरांनो क्रेब्स सायकल. काय म्हणतोय बेटा, क्रेब्स सायकल. बर, आता इकडे लक्ष द्या बेटा, हे जे आपलं क्रेब्स सायकल आहे, झालं लेकरांनो, हा टेन्शन नको घेऊ बेटा, थोडस डिटेल मध्ये घेतोय. हे जे क्रेब्स सायकल आहे बेटा, या क्रेब्स सायकल मध्ये आपण सर्वात पहिले पाहिलं सर काय, एक ऍसिटाइल कोए 3 देतो, तर 2 किती देणार, 6 NADH2 आपल्याला भेटले. याच्यामध्ये परत आपल्याला काय भेटलं, 2 FADH2 आपल्याला भेटले आणि याच्यामध्ये आपल्याला 3 नंबर काय भेटलं, त्याचं नाव काय बेटा, 2 ATP. मग आपण याच्यानंतर पाहिलं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. काय पाहिलं आपण, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. एवढं लक्ष असू द्या लेकरांनी, आपण जनरली एका NADH2 पासून, लक्ष द्या बरं का, एका NADH2 पासून आपण बेटा
अप्रॉक्सिमेटली 3 एटीपी मिळवतो. एक NaDH2 मुळे किती एटीपी मिळतात? 3. ऍक्च्युअल असतात बेटा त्या 2.5 एटीपी, पण आपण अप्रॉक्सिमेटली किती घेतल्या? 3 एटीपी. त्यानंतर 2 नंबर आपण पाहतोय लेकरांनो, एक FADH2 जो आहे तो अप्रॉक्सिमेटली किती एटीपी देणार आपल्याला? 2 एटीपी देतोय. लक्ष द्या, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली आपण 2 घेतलं म्हणजे ऍक्च्युअल देतो किती? 1.5. परत एकदा लेकरांनो लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. आपण इथं पाहतोय बेटा, एक NaDH2 आपल्याला किती एटीपी देतोय? 3. एक FADH2 आपल्याला किती एटीपी देतोय? 2. एक NaDH2 आपल्याला किती एटीपी देतोय? 3. एक FADH2 आपल्याला किती एटीपी देतोय? 1.5. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 2. कसे देतात ते आपण नंतर इन डिटेल बघू लेकरांनो, कारण की बेटा याचं मेकॅनिझम खूप कॉम्प्लेक्स आहे. प्रोटॉन मला काढावे लागतात. 4 प्रोटॉन पंप होतो तेव्हा लेकरांनो एक एटीपी तयार आपण याच्यामध्ये बघणार आहेत. एक एटीपी तयार होतो. मग याच गोष्टी आपण टोटल NaDH2 जो आहे तो लेकरांनो 10 प्रोटॉन पंप करतो. 4 आणि 4 8 आणि 2 किती झाले बेटा? 2.5. पण आपण किती घेतो? 3 घेतो लेकरांनो. मग मला सांगा, एक NaDH2 जो आहे तो 3 एटीपी देतोय आणि एक FADH2 आहे तो किती एटीपी देतोय? 2. तर मला सांगा, टोटल एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून इथून ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन केलं म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूलचं कंप्लीट ब्रेकडाऊन जर करायचं असलं, फॉर कंप्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज वी रिक्वायर्ड फर्स्ट कौन बेटा? ग्लाइकोलाइसिस. सेकंड कौन बेटा? पायरुवेट डिकार्बोक्सिलेशन. थर्ड आपण काय घेतलं लेकरांनो? क्रेब सायकल. त्याच्यानंतर फोर्थ आपण पाहिलं लेकरांनो, त्याचं नाव काय? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. मग मला सांगा, टोटल NaDH2 आपण बघू लेकरांनो. फर्स्ट किती NaDH2 भेटले आपल्याला? ग्लायकोलायसिस मध्ये 2. इथं किती भेटला बेटा आपल्याला? पायरुवेट मध्ये 2. 2 आणि 2 4. आणि इथं किती भेटला बेटा आपल्याला? क्रेब सायकल मध्ये 6. 4 आणि 6 10. मग मी याला असं करू का बेटा? 10 NaDH2 इंटू एका NaDH2 कडून किती एटीपी भेटतात? 3 एटीपी. पोरांनो, एका NaDH2 कडून 3 एटीपी. तर टोटल ग्लुकोजचा आपण कंप्लीट ब्रेकडाऊन करतोय. एका ग्लुकोजचं किती NaDH2 भेटला होता आपल्याला? 10. इज इक्वल टू किती एटीपी झाल्या रे? बोला ना, किती? 30 एटीपी झाल्या. किती झाल्या? 30. कळतंय का रे पोरांनो? हा, आता इकडे लक्ष द्या लेकरांनो. माझ्याकडे 2 नंबर आपण बघतोय सर काय? FADH2 किती आहे टोटल? सांगा पटकन, किती FADH2 आहे? 2 FADH2. 2 FADH2 आहे सर. 2 FADH2. पण एका FADH2 कडून आपल्याला किती एटीपी भेटतात? 2 एटीपी. पोरांनो, ग्लुकोजचं कंप्लीट ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला एवढ्या प्रोसेस लागल्या आणि या सगळ्या प्रोसेसच्या वेळेस मला 10 NaDH2 भेटले आणि एक NaDH2 मला किती एटीपी देतो? 3. मग 10 NaDH2 इंटू 3 एटीपी. त्याच्यानंतर आपण पुढचं बघतोय सर काय? FADH2. मग FADH2 मध्ये आपण पाहतोय सर काय? आपल्याला काय भेटलं? 2 एटीपी भेटल्या आणि टोटल FADH2 किती भेटले? 2. मग 2 FADH2 इंटू आपण घेतोय 2 एटीपी. मग किती भेटले बेटा? 2 इंटू 2 4 एटीपी. काही अडचण? बर. आता टोटल एटीपी किती भेटले बेटा आपल्याला? ग्लुकोज मध्ये 2 आणि इथं किती भेटले? 2. म्हणजे आपण पुढे किती घेतले लेकरांनो? 4 एटीपी. मग टोटल एटीपी ड्युरिंग द एरोबिक रेस्पिरेशन करा काउंट. किती आले? 38 एटीपी. किती आले बेटा? 38 एटीपी. कळालं का सगळ्यांना? कळालं का कसे 38 एटीपी आले? पोरांनो, कळलं का लेकरांनो? लेकरांनो, कमेंट मध्ये आन्सर द्या बेटा. कळालं सगळ्यांना? अरे कळ्या का नाही कळ्या? कसं वाटलं बेटा लेक्चर? त्यांना पण करून घेतो बेटा, पण आपण अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन घेतलं.
अजून एक पाथवे लेकरांनो, जो मी तुम्हाला आता सांगितलं तर कन्फ्यूज होईल. आपल्यामध्ये लेकरांनो 36 किंवा 38 दोन्ही पण एटीपी आपण घेऊ शकतो. पण आपण कोणता पाथवे वापरला ते आपण नंतर बघू लेकरांनो. ते आपल्याला एवढ्या डेप आपल्याला शिकायचं नाही. 36 एटीपी पण येतात, 38 पण येतात. पण जे पाथवे बेटा सायटोप्लाझम मधला जो NADH आहे, इकडे लक्ष द्या. हा जो दिसतोय तुम्हाला, आपण हा जो सायटोप्लाझम मधला NADH घेतलाय, हा इकडचा NADH2 इकडं आपल्याला जर ट्रान्सपोर्ट करायचा बेटा, तर कधी कधी बेटा दोन पाथवे, एक पाथवे जिथं आपल्याला एनर्जी लागते लेकरांनो, आलं लक्षात बेटा. म्हणजे आपल्याला याला मधून जर बाहेरून जर आत घेऊन जायचंय त्याच्यावर डिपेंड आहे लेकरांनो. म्हणून आपण इथं जे 38 पण येणार आणि 36 पण येणार, पण ते आपल्याला जास्त त्याच्यामध्ये डोकं घालायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा बेटा, 38 एटीपी. हे नाही बेटा 1.5 नुसार घ्यायचंच नाही. आपण जे कॅल्क्युलेशन घेतलं ना ते 3 एटीपी नुसार घेतलंय आणि कशानुसार घेतलंय, 2 एटीपी नुसार कॅल्क्युलेशन घेतलंय. आलं लक्षात बेटा. क्लिअर झालं. चला मग सगळेजण एकदा लेक्चरला बेटा लाईट ठोकून द्या सगळेजण. चला बेटा, आजच्या लेक्चर मध्ये काय काय पाहिलं आपण 2 मिनिटांमध्ये बघू लेकरांनो. सर्वात पहिले लेकरांनो आजच्या कीर्तनामध्ये आपण पाहिलं. सर काय पाहिलं आजच्या कीर्तनामध्ये? सर्वात पहिले सुरुवात केली आपण एका इंट्रोडक्शन पासून चालू केली, ज्याचं नाव काय होतं बेटा, आपण पाहिलं लाईव्ह प्रोसेस. काय पाहिलं लेकरांनो? लाईव्ह प्रोसेस. लाईव्ह प्रोसेस मी तुमच्या समोर ठेवलंय, त्याचा जनरल इंट्रो दिला लेकरांनो. त्यानंतर आपण चालू केलं, त्याचं नाव होतं लेकरांनो रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ फूड, सिंपल फूड मटेरियल. कशासाठी बेटा? फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. त्यानंतर आपण पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर आपण पाहिलं सर काय, तर रेस्पिरेशन दोन प्रकारचे, एकाचं नाव बेटा एरोबिक रेस्पिरेशन, दुसऱ्याचं नाव आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आपल्याला काय काय भेटलं लेकरांनो? CO2 भेटला, वॉटर भेटला, प्लस एनर्जी भेटली. त्यानंतर आपण अनएरोबिक रेस्पिरेशन पाहिलं. अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. मग आपण त्याच्यामध्ये पाहिलं सर काय, तर याच्यामध्ये आपण दुसऱ्या स्लाइड मध्ये पाहिलं ग्लुकोज मधून पायरुविक ऍसिड भेटला आणि ह्युमन मध्ये असतं लेकरांनो LDH. मग LDH च्या प्रेझेन्स मध्ये पाहिलं आपल्याला लॅक्टिक ऍसिड भेटला आणि आपण ईस्ट मध्ये पाहिलं तर आपल्याला काय भेटलं बेटा? ADH म्हणजे आपल्याला काय भेटला? इथेनॉल भेटला. मग आपण पुढे जातोय लेकरांनो. सर्वात पहिले आपण एरोबिक रेस्पिरेशन घेतला, त्यासाठी सेल मध्ये ग्लुकोज आणला. मग ग्लुकोज कशाद्वारे आणला? आपण ग्लू ट्रान्सपोर्टरद्वारे आणला. मग मध्ये आणल्याच्या नंतर त्याचं ब्रेकडाऊन केलं, त्याला म्हटलं आपण ग्लायकोलायसिस. किती मॉलिक्यूल भेटले बेटा? पायरुविक ऍसिडचे 2 भेटले, सोबत काय भेटलं? 2 ATP भेटले, सोबत काय भेटलं बेटा? NADH2 भेटले. किती भेटले बेटा? 2 भेटले. त्यानंतर आपण पाहिलं सायटोप्लाझम मध्ये होतो ऑक्सिजन डिपेंडंट, इंडिपेंडंट आहे. त्यानंतर पायरुविक ऍसिड जो आहे बेटा, पायरुविक ऍसिड आपण मायटोकॉन्ड्रियामध्ये नेलं, त्याला पायरुविक डिकार्बोक्सिलेशन केलं. मग 2 पायरुविक ऍसिड पासून 2 ऍसिटाइल कोए भेटला, 2 NADH2 भेटला. त्यानंतर त्या पायरुविक ऍसिडला लेकरांनो आपण क्रेब्स सायकल मध्ये एंटर केला. क्रेब्स सायकल म्हणजे नेमकं काय लेकरांनो? स्टेप वाईज लेकरांनो आपण ब्रेकडाऊन केलं. कोणाचं लेकरांनो? ऍसिटाइल कोएचा. कोणामध्ये केलं? CO2. याच्यासोबत CO2 पण रिलीज होतो लेकरांनो, सोबत वॉटर मॉलिक्यूल पण रिलीज होतो. पण 2 ऍसिटाइल कोएचं जेव्हा ब्रेकडाऊन करतो तेव्हा बेटा आपल्याला 6 NADH2 भेटतात, सोबत 2 FADH2 भेटतात, सोबत 2 ATP भेटतात. हे NADH2 आणि FADH2 कोणामध्ये एंटर करतात? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. एका NADH2 कडून जर 3 ATP भेटतात आणि एका FADH2 कडून 2 ATP भेटतात. टोटल आपण कॅल्क्युलेशन केलं लेकरांनो आणि कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर लेकरांनो आपल्याला 38 ATP आल्या. एरोबिक रेस्पिरेशनचं कीर्तन जे आहे बेटा आजचा इथंच समाप्त करतोय. उद्या सेम टायमिंगला भेटू लेकरांनो. न्यूट्रिशन नावाचा टॉपिक घेऊ. सोबत लेकरांनो आपण अनएरोबिक रेस्पिरेशन कंप्लीट करू आणि सोबत सर्क्युलेशन उद्या संपवू बेटा. आलं लक्षात लेकरांनो? चलो बेटा, थँक्यू आणि बाय बाय. चांगला अभ्यास करा लेकरांनो. काही डाऊट आहे का कोणाला? स्टॉप केलं.